नमस्कार मित्रांनो, मी पराग कुरेकर हेल्थ कॅनव्हास प्रस्तुत डॉक्टर्स कनेक्ट या मेडिकल पॉडकास्टमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहे डॉक्टर कोमल जनक घाटोळ. या गेली 2 वर्षे अकोल्यामध्ये रामनगर येथे पारिजात चाइल्ड एपिलेप्सी अँड न्यूरोलॉजी सेंटरच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करीत आहेत. मित्रांनो, हेल्थ कॅनव्हास सुरू झालं होतं हे अतिशय एका सोप्या उद्देशाने की Tier 2 किंवा Tier 3 सिटीजमध्ये सुद्धा वेगवेगळे डॉक्टर्सनी यावं, त्यांना इथे प्रॅक्टिस करणं सोपं जावं आणि आरोग्यविषयक सेवा देणं अजून सुखकर व्हावं. या उद्देशानेच आपण मेडिकल कोवर्किंग स्पेसची स्थापना केलेली आहे. त्याचाच एक दुसरा भाग म्हणून रुग्णांना वेगवेगळ्या मेडिकल कंडिशन्सबद्दल ज्या फार रेअर आहेत किंवा निश आहेत त्याची माहिती लोकांपर्यंत पोचवावी या उद्देशानेच आपण वेगवेगळ्या तज्ज्ञांना आणि विशेषज्ञांना आपल्या पॉडकास्टमध्ये बोलवतो आणि त्यांच्याकडनं त्यांच्या एक्सपर्टीजबद्दल किंवा त्यांच्या एरियाजबद्दल समजून घ्यायचा प्रयत्न करतो. तर आज आपल्यासोबत आहेत कोमल मॅम. मॅम, धन्यवाद तुम्ही आज आमच्यासोबत आहात. कोमल मॅडमचा अल्पसा परिचय करून देतो. कोमल मॅडम यांनी BJ मेडिकल कॉलेज मुंबई येथून आपले MBBSचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी नायर हॉस्पिटल मुंबई येथून DCH आणि चाचा नेहरू बाल चिकित्सालय दिल्ली येथून DNBचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर त्यांनी स्पेशलायझेशनसाठी फेलोशिप इन चाइल्ड न्यूरोलॉजी अँड एपिलेप्सीचे शिक्षण पूर्ण केले आहे BJ वाडिया मेडिकल कॉलेज मुंबई येथून. मॅम, इतकी सगळी डिग्रीज पाहिल्यानंतरच कळतं की तुम्ही एक सुपर स्पेशालिस्ट आहात. तर आज आम्हाला तुमच्याकडनं चाइल्ड न्यूरोलॉजी या विषयाबद्दल जाणून घ्यायला नक्की आवडेल. तुम्हाला विनंती आहे की हा तसा किचकट विषय आहे, पण तुम्ही जितकं सहज पद्धतीने आणि जितक्या सोप्या भाषेत आम्हाला समजून सांगाल, म्हणजे आम्हाला याच्यातलं काहीच माहीत नाही असं समजूया आणि त्या पद्धतीने आम्हाला समजून सांगाल, ही विनंती. सर्वप्रथम मी द हेल्थ कॅनव्हासचे आभार मानते की त्यांनी मला या कार्यक्रमासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. मला आता प्रश्न विचारायला सुरुवात करतो. मॅम, चाइल्ड एपिलेप्सी ही एक गंभीर समस्या आहे. म्हणजे मी स्वतःच 1-2 पेशंट्स असे पाहिले आहेत की माझ्यासमोर त्यांना फिट्स आल्या आणि ती अतिशय एक पॅनिक सिच्युएशन होती. म्हणजे त्या व्यक्तीला तर स्वतःला फिट आल्यानंतर त्रास होतच असतो, पण त्याच्यासोबत त्याचे जे नातेवाईक असतात त्यांनाही समजत नाही की ही सिच्युएशन नेमकी टॅकल कशी करावी. तर ते पाहून आम्हाला त्याचं गांभीर्य लक्षात आलं की ही फार एक एक्झॉस्टिंग प्रकारचा त्रास होऊ शकतो त्या व्यक्तीला. तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा की नेमकं त्याची कारणं काय आहेत, त्याचं निदान कसं केलं जातं, त्याच्या उपचार पद्धती कशा आहेत, त्याबद्दल थोडं गाईड करा. तर जी आपण चाइल्डहुड इपिलेप्सी म्हणतो, हे साध्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या बाळाला वारंवार जर फिट येत असेल किंवा कोणी कोणी झटके म्हणतं लोकल लँग्वेजमध्ये, तर याला आपण इपिलेप्सी म्हणतो. तर इपिलेप्सी म्हणजे नेमकं काय होतं ब्रेनमध्ये, तर आपलं जे ब्रेन वर्क करतं त्यामध्ये आपलं जसं घरामध्ये वायरिंग असतं तसंच ते ब्रेनमध्ये एक वायरिंग असतं. तर कुठेही कुठल्याही कारणामुळे जर एखाद्या वेळी तिथे व्होल्टेज जास्त झालं तर जो शॉर्ट सर्किट होतो ते झालं म्हणजे त्याला फिट आली, बाळाला फिट आली. आणि त्याचे जे लक्षणं बाहेर दिसतात ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे दिसू शकतात. जसं डोळे पांढरे करणं, हातपाय टाईट करणं, कधी दातखिळी बसणं, तोंडाला फेस येणं, या पद्धतीने ते बाहेर दिसू शकतात. तर एखाद्या बाळाला जर असे प्रकार वारंवार होत असतील तर आपण त्याला इपिलेप्सी म्हणतो. तर आता इपिलेप्सीची कारणं काय, तर इपिलेप्सीची कारणं वेगवेगळी आहेत. जसं की तुमच्या मेंदूमध्ये कुठल्याही कारणाने डॅमेज झालेलं असेल. जसं काही बाळं जन्माच्या वेळी लगेच रडत नाहीत, त्यामुळे त्यांच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडतो. कधी त्यानंतर 2-3 दिवशी बाळाला फीड व्यवस्थित गेलं नाही, बाळाने दूध व्यवस्थित घेतलं नाही, तर बाळाची शुगर लेवल कमी झाल्यामुळे सुद्धा ब्रेनला डॅमेज होऊ शकतो. कधी कधी बाळाचं जेव्हा बीज आईच्या पोटामध्ये रोवलं जातं तेव्हापासूनच जी एक ऑर्गॅनोजेनेसिस आपण म्हणतो की ब्रेन बनण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्येच कधीतरी बिघाड होऊन ज्याला आपण म्हणतो की ब्रेन व्यवस्थित बनलं नाही, अशी एक स्थिती कधी कधी निर्माण होऊ शकते, ज्याला आपण डिस्प्लेसियाज म्हणतो. कधी आईच्या पोटामध्येच बाळ असताना बाळाचे जे मेंदू बनत आहे त्यावेळेलाच कधी रक्तपुरवठा व्यवस्थित गेला नाही किंवा एखादी नस दबली तरीही पुढे जाऊन याची सिक्विली, ज्याचा आपण म्हणतो परिणाम, तो आपल्याला इपिलेप्सी म्हणून दिसू शकतो. या व्यतिरिक्त बाळाला कधी कधी फेब्राईल सीझर येतात, म्हणजे ताप अचानक वाढल्यामुळे जे झटके येतात आपण त्याला फेब्राईल सीझर म्हणतो. बाकीच्या कारणांमध्ये असं आहे की कधी कधी जेनेटिक कारणं असतात काही, की अनुवंशिक आपण प्रॉब्लेम्स म्हणतो की घरामध्ये कुणाला तरी फिट येते आणि त्यांच्या गुणसूत्रांमध्ये दोष आहे, त्याच्यामुळे या बाळाला सुद्धा फिट येते. हेरिडिटरी पण आहे. त्यामध्येच एक प्रकार असतो मेटाबॉलिक, ज्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की चयापचनाच्या ज्या क्रिया आहेत की आपण जे पण खातो, प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट्स, ते पोटामध्ये गेल्यानंतर सुद्धा बऱ्याच प्रक्रियेने ते मेटाबॉलाइज होऊन नंतर ते आपल्या बॉडी बनण्याच्या प्रक्रियेमध्ये यूज होतं. तर यामध्ये भरपूर एन्झाईम्स यूज केले जातात त्याला ब्रेक करण्यासाठी, त्याचं प्रोसेसिंग करण्यासाठी. तर यामध्ये एक कुठेही बिघाड असेल तरी सुद्धा मेटाबॉलिक कंडिशन आपण ज्याला म्हणतो असे आजार येऊ शकतात. अच्छा.
तर ही त्याची कारणं झाली. हम्म. या व्यतिरिक्त कधी कधी बाळ एकदम चांगलं हस्त खेळत आहे, 4-5 वर्षांचं झालं, त्याला ताप आला आणि ज्याला आपण मेंदूज्वर म्हणतो की तुमचं ब्रेनमध्ये इन्फेक्शन गेलं, हम्म. त्याच्यामुळे सुद्धा ब्रेनवर सूज येऊन डॅमेज होऊन नंतर त्याचा परिणाम म्हणून बाळाला झटके येऊ शकतात. अच्छा, म्हणजे जसं आईच्या पोटात पण पॉसिबिलिटी डेव्हलप व्हायची होऊ शकते किंवा नंतर पण होऊ शकते. पॉसिबिलिटी. तर याची अशी काही फेज आहे का की साधारण 6 वर्षानंतर मग त्याची शक्यता नाही किंवा ते कधी पण आयुष्यात कधी बघा, बाळाचे जे झटके आहेत ते फ्रॉम डे 1 हम्म. टिल तुमची डेथ कधीही बाळाला म्हणजे एक ह्युमन बिईंगला कधीही झटके येऊ शकतात. अरे, म्हणून असं नाही की हा इपिलेप्सी हा लहान मुलांचा आजार आहे किंवा फक्त मोठ्या मुलांचा आजार आहे. तो कारण जसं मी सांगितलं की 4 वर्षांचं बाळ आहे आणि त्याला इन्फेक्शन झालं आणि झटके आले, तर ते कधीही येऊ शकतं. अच्छा. ते 1 दिवसाच्या बाळालाही येऊ शकतं आणि मोठ्या माणसांना सुद्धा येऊ शकतं. तसं एज लिमिट काही नाहीये, ते तुमच्या जन्मापासून ते शेवटपर्यंत कधीही झटके तुम्हाला येऊ शकतात. बरं. मग आता जसं एपिलेप्सी, मग त्याच्यात पण मग जसं जे अडल्ट्स आहेत 18 वर्षाच्या वरचे, तर ते पण चाइल्ड न्यूरोलॉजिस्टकडेच जायला पाहिजे की त्याच्यासाठी वेगळा डॉक्टर? नाही, जसं की मोर दॅन 18 इयर्स आहेत त्यांचे जे कारण असतात ते थोडे वेगळे असतात लहान मुलांपेक्षा. अच्छा. तर एज ग्रुप आणि त्यानुसार कारणं हे खूप मॅटर करतं. त्यामुळे लेस दॅन 18 इयर्स जर बाळ असेल तर चाइल्ड न्यूरोलॉजिस्टला तुम्ही दाखवायला पाहिजे आणि मोर दॅन 18 इयर्स आहे तर अडल्ट न्यूरोलॉजिस्टकडे त्यांनी उपचार घ्यायला पाहिजे. बरं. आणि मग आता याचं निदान आणि टेस्ट नेमक्या कशा करतात? तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे निदानामध्ये ते आहे तुमची फीट दिसते कशी. का मी याचं सांगते की आता जेव्हा बाळाचं ब्रेन डेव्हलप होत असतं तर ती जी वायरिंग असते, जी मी तुम्हाला सांगितली ब्रेनमध्ये वायरिंग आहे, ती पूर्णपणे बनलेली नसते जेव्हा बाळ जन्माला येतं. मग ज्याला आपण सायनॅप्टोजेनेसिसची प्रोसेस म्हणतो की या वायर एकमेकांना जोडल्या जातात. त्याच प्रक्रियेमधून बाळाचा मेंदूचा विकासही होतो, तो वेगवेगळ्या गोष्टी शिकतो सुद्धा. तर त्यामुळे बाळाचे जे फीट आहेत ते मोठ्या माणसांपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने दिसतात. अच्छा. त्याच्यामुळे आता आपल्याला मोठ्या माणसांच्या फीट बघण्याची सवय असते, पण लहान मुलांच्या फीट बघण्याची आपल्याला तेवढीशी सवय नसते. त्याच्यामुळे बाळ काय करतं आणि काहीतरी त्याला वेगळं होतंय, हे खरंच फीट आहे की नाही हे ओळखणं खूप म्हणजे त्याच्यामध्ये पालकांना थोडा एक डाऊट येऊ शकतो. तर बाळासोबत जर कधी झटका आला किंवा काहीतरी त्यांनी वेगळंच केलं असं वाटलं तर सगळ्यात पहिले त्याचा व्हिडिओ काढून ठेवायला पाहिजे. अच्छा. आता बाळाचे हे झटके दिसतात कसे, तर आपल्याला जो एक सामान्य झटका माहिती आहे की बाळांनी डोळे वर केले, त्यानंतर त्यांनी दातखिळी बसली, त्याला तोंडातून फेस आला, हातपाय टाईट केले किंवा त्यांनी सोकॉल्ड झटके दिले, हा एक आपल्याला प्रकार माहिती असतो. पण लहान मुलांचे काही वेगवेगळे प्रकारही आहे, ज्याला आपण एक जे बाळं जन्माच्या वेळी लगेच रडत नाहीत त्यांना 4-5 महिन्यांचं झाल्यानंतर एक फीटचा प्रकार असाही येऊ शकतो ज्यामध्ये फक्त ते दचकतात, असं करतात. आणि भरपूर पेरेंट्स 4 ते 5 महिने त्यांना वाटतो की हा जास्त दचकतो म्हणून ते इग्नोर करतात, पण तोही एक प्रकार आहे झटक्याचा. म्हणजे ते झटके म्हणजे सतत तो दचकत राहतो की कसं फक्त एकदाच? नाही, सतत दचकत राहतो आणि जास्त करून जेव्हा तो झोपेतून उठतो तेव्हा. अच्छा. तर तो एक फीटचा प्रकार झाला ज्याला आपण स्पाझम्स म्हणतो. दुसरा एक फीटचा प्रकार झाला की 4 ते 5 वर्षाला साधारणपणे ही फीट चालू होते. तर त्यामध्ये बाळाचं काय होतं की ते बसल्या बसल्याच एकटक कुठेतरी बघत राहतात. त्या काही सेकंदाभरामध्ये जर तुम्ही त्याला आवाज दिला तर ते त्याला रिस्पॉन्स देत नाही. आणि अशा ह्या ज्या फीट्स आहेत काही सेकंदाभराच्या येणाऱ्या, ह्या दिवसातून 100च्या पेक्षाही जास्त फीट येऊ शकतात. तर ते आपल्याला नोटीसच होत नाही की आपल्याला वाटतं की बाळ काहीतरी लिहित आहे, मध्येच थांबलं आणि तो टक लावून बघत आहे, मग परत तो 20-30 सेकंदांनी परत लिहायला चालू करतो. कधी कधी तो A to Z म्हणता म्हणता जेवर थांबून जातो, 30 सेकंड पॉज घेतो, नंतर परत पुढचं म्हणायला चालू करतो. तर असे हे जे फीटचा प्रकार आहे त्याला आपण ॲब्सेंट सीझर म्हणतो. मग यामध्ये काय होतं की पेरेंट्सला तर ते कधी कधी नोटीस होत नाही, पण टीचर येऊन सांगतात की हा मध्येच हरवून जातो, क्लासच्या मध्येच हा हरवून जातो, एकटक लावून बघतो. तर हा एक प्रकार झाला. त्यानंतर आणखी एक प्रकार आहे ज्यामध्ये बाळ उभा आहे किंवा बसलेला आहे आणि अचानक तोल जाऊन पडतो. अच्छा. त्याला आपण ड्रॉप अटॅक म्हणतो किंवा एटोनिक सीझर म्हणतो. हाही मुलांचा तो एक फीटचा प्रकार आहे. त्यानंतर एक प्रकार आहे ज्यामध्ये फक्त एक जर्क येऊन जातो बाळाला, तो पडत नाही काही नाही, फक्त एक जर्क येऊन जातो. एक ज्युवेनाईल मायोक्लोनिक इपिलेप्सी ज्याला आपण म्हणतो, ज्यामध्ये सकाळी उठल्या उठल्या कधी कधी हातातून ग्लास लगेच पडणं, लिहिताना पेन सटकून जाणं, जर्क आल्यामुळे पेन सटकून जाणं, हे असेही प्रकार असतात. ते इनिशियली आपल्याला लक्षात येत नाही, पण जेव्हा आपल्याला हे माहिती असतं, एक सेन्सिटायझेशन झालेलं असतं, आपण तेव्हा तेवढं लक्ष देतो. तर हे असेही प्रकार आहेत. कधी कधी आपण जसं सांगितलं की झटका
आपल्याला जो माहिती आहे की डोळे पांढरे करणं, हातपाय टाईट करणं, त्यामध्येच एक प्रकार असतो की एकाच साईडची बॉडी तुमची हलते, याला आपण फोकल सीझर म्हणतो, की तो एकाच ब्रेनच्या भागामधून फिट आली आणि ती बाहेर अशी दिसते. तर असं काहीही तुम्हाला जेव्हा बाळासोबत होते असं वाटतं आणि तुम्हाला डाऊट आहे की हे असं काय होतंय, तर तेव्हा त्याचा एक तुम्ही व्हिडिओ काढून ठेवा. आणि जर तुमच्या पेडियाट्रिशियननी सांगितलं की झटक्याचा प्रकार वाटतो, तर न्यूरोलॉजिस्टकडे जाताना हा असा व्हिडिओ घेऊन जा. तर ते बघून त्यांना एक चांगली आयडिया येते. सेकंड थिंग याच्या डायग्नोसिसमध्ये आहे EEG. EEG म्हणजे इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम. जसं आपण हार्ट अटॅक आल्यानंतर ECG करतो, तर त्यामध्ये तुमची हार्टची वायरिंग व्यवस्थित आहे की नाही, कुठे तुमचं रक्त कमी तर पडत नाहीये, हे जसं आपण ओळखतो तसंच EEG मध्ये कुठल्या भागामध्ये करंट जास्त येऊन तिथून फिट तर येत नाही ना, आपण याचं डायग्नोसिस करतो. तर यामध्ये सुद्धा प्रॉपरली EEG काढणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि प्रॉपरली रिडिंग करणं. जर त्यामध्ये तुम्हाला जर आढळलं ॲबनॉर्मॅलिटी, तुमचे न्यूरोलॉजिस्ट त्यानुसार तुम्हाला पुढच्या इन्व्हेस्टिगेशन सांगतील. त्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये तुमचं MRI ब्रेन असू शकतं किंवा तुमचं CT स्कॅन कोणी कोणी ॲडवाईस करतं, पण MRI इज बेटर. कारण की CT स्कॅनमध्ये तुमचे जे हाडं आहेत ती जास्त, बोन्स आहेत ते जास्त चांगले दिसतात. MRI मध्ये जे लिटिल डिटेल्स असतात ते तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखू येतात. आणि यानंतरही जाऊन जसं आपण डिस्कस केलं की काही जेनेटिक कॉजेस आणि मेटाबॉलिक कॉजेस असतात फिटचे. तर जर तुमच्या न्यूरोलॉजिस्टला तसं वाटलं की हे असं असं वाटत आहे, तर ते त्याच्यानुसार जेनेटिक आणि मेटाबॉलिकसाठी एक्स्ट्रा टेस्ट ॲडवाईस करू शकतात. म्हणजे जे जसे डोळे पांढरे पडणं, फेस येणं वगैरे, हे तर एकदम म्हणजे जे तुम्हाला दिसून येणारे लक्षणं आहेत. पण जे तुम्ही सांगितलं की त्यांचा चालता बोलता तोल जातो किंवा तंद्री लागते, तर हे फार सटल लक्षणं आहेत. तर याच्याबद्दल जेव्हा अवेअरनेस असतो तेव्हाच ते तुम्ही पकडू शकता किंवा तुम्ही वेळीच डॉक्टरला अप्रोच होऊ शकता. तर मॅम, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यावर उपचार कसे केले जातात मग? उपचार तुमचं जसं फीटची कुठला प्रकार आहे, जसं मी वेगवेगळे फीटचे प्रकार सांगितले. सेकंड थिंग, तुमचं एज ऑफ ऑनसेट काय आहे, तुमचं जे फर्स्ट सीझर आहे ते कधी चालू झालं, तुमचं नेमकं कारण काय आहे, यानुसार तुमचे जे न्यूरोलॉजिस्ट आहेत ते प्रॉपरली एक ड्रग चूज करतील आणि तुम्हाला जे ओरल मेडिसिन्स असतात ते आपण त्याला चालू करतो, ज्याला अँटीइप्लेप्टिक्स म्हणतो. तर ते अँटीइप्लेप्टिक्सचं तुम्हाला एकतर हे आहे की ते डेली घ्यायला लागतं आणि त्याचा वेळ पाळायचा. आता त्याचं ड्युरेशन किती असतं हे सगळं तुमचं जे अंडरलाईन कॉज आहे की कारण काय आहे याच्यावर ते सगळं अवलंबून असतं. 80 to 90% ऑफ दी केसेसमध्ये फीट हा ट्रीटेबलच आजार आहे आणि तो बसून जातो. फक्त 10% केसेस अशा असतात ज्यांना लाईफ लॉंग कधी कधी मेडिसिनची गरज पडू शकते. तर हे मेडिसिन पार्ट जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळा असं होतं की फीटचं एक लक्षण आहे की ते विजेसारखं येतं, कडाडतं आणि चाललं जातं. तर त्याच्यामुळे काय की फीट गेल्यानंतर पॅरेंट्सला वाटतं हा एकदम नॉर्मल झालेला आहे, म्हणून तो जो सिरियसनेस असतो की याची खरंच ट्रीटमेंट करायला पाहिजे की नाही, तर हे त्यांचा सिरियसनेस तेवढा नसतो. त्याच्यामुळे ते काय करतात, 2-3 महिने मेडिसिन घेतात, 2-3 महिने त्याला फीट नाही आली त्याच्यानंतर ते मेडिसिन बंद करून टाकतात. तर असं न करता प्रॉपरली डॉक्टरांच्या सल्ल्याने जेवढेही ड्युरेशनसाठी ते तुम्हाला मेडिसिन देतील तेवढं घेणं महत्त्वाचं आहे. कारण की जर हे तुम्ही वेळेत आटोक्यात नाही आणलं तर कधी कधी ही फीटचा जो त्रास आहे तो वाढत जाऊन परत तुमच्या स्कॉलॅस्टिक परफॉर्मन्स, म्हणजे शाळेचं जसं त्याचं शिक्षण आहे, त्याचं जसं बिहेवियर आहे, याच्यावरही परिणाम होऊ शकतात. मग मॅम, आता माझ्या संपर्कातले काही असे लोक आहेत की ज्यांचं आम्हाला माहिती आहे की यांना फीट वगैरे येते आणि आत्तापर्यंत त्याच्याबद्दल एवढा अवेअरनेस नव्हता, तर ते असं असतं की याला फीट येते आणि ते काही उपचार नाही होऊ शकत बाबा असं. तर ते पण आता जर म्हणजे आता इतके दिवस निघून गेलेले आहेत तरी पण जर ते डॉक्टरला अप्रोच झाले तर ट्रीट होऊ शकतं, तरीही ते ट्रीट होऊ शकतं. अच्छा, ही चांगली गोष्ट आहे. आणि मॅम, याचे कॉम्प्लिकेशन्स काय असू शकतात? बघा, जे फीट येणारे मुलं आहेत तर ते 30 to 40% जे मुलं आहेत त्यांना फक्त प्लेन इपिलेप्सीचा आजार असतो, पण ते अदरवाईज तुम्हाला एकदम नॉर्मल दिसते. त्यांची बुद्धिमत्ता एकदम चांगली असणार, प्ले एकदम नॉर्मल असतो, सगळा जो मेंदूचा विकास आपण ज्याला म्हणतो ते एकदम नॉर्मल असतं. पण बाकीचे जे उरलेले मुलं आहेत कधी कधी त्यांना मेमरी इश्यूज असतात, पुअर स्कॉलॅस्टिक परफॉर्मन्स, म्हणजे त्या मेमरी इश्यूजमुळे जो अभ्यासक्रम आहे तो लक्षात न राहणं, मागे राहणे, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्सला प्रॉब्लेम जाणे, किंवा कधी कधी ही इपिलेप्सी आहे याचाच तो न्यूनगंड बाळगतात की नाही मला कुठला तरी मोठा आजार आहे, त्याच्यामुळे थोडे सायकोलॉजिकल इश्यूज कधी कधी त्यांना असू शकतात. नंतर ज्या इपिलेप्सीच्या कारणामध्ये तुम्हाला मी जे कारण सांगितलं की जसं ब्रेनमध्ये डॅमेज झालेला आहे, तर इव्हेंच्युअली हे जाऊन डेव्हलपमेंटल डिले यांना सोबत असू शकतो, म्हणजे उशिरा चालणं, उशिरा बोलणं, ह्या गोष्टी त्यांना सोबत असू शकतात. अच्छा,
आणि जसं मॅम एकाच घरात जर दुसऱ्याला हा आजार होऊ शकतो का? म्हणजे जसं तुम्ही बोललात की जेनेटिक इश्यूज पण असू शकतात. जेनेटिक इश्यूज जे आहेत ते दोन वेगवेगळ्या प्रकारचे, ऑटोझोमल रेसेसिव्ह आणि डॉमिनंट. तर त्यानुसार परत दुसऱ्या बाळाला पण 25% किंवा 50% होण्याचे चान्सेस असतात. अच्छा. त्यामुळे जेव्हा पहिलं बाळ तुमच्या निदर्शनास येतं की आपल्या बाळाला हे असा झटक्याचा प्रकार आहे, तर तेव्हा तुम्ही सविस्तर तुमच्या न्यूरोलॉजिस्टशी बोला. हा प्रॉब्लेम तुम्हाला असा वाटत आहे का की आपल्या घरामध्ये वारंवार होणार आहे? कारण की मेटाबॉलिक कॉजेस आणि जेनेटिक कॉजेस याचं अंडरलाईन कॉज जेनेटिकच असतं, जे आपण गुणसूत्रांचा दोष म्हणतो. ते परत परत कधी होऊ शकतात फॅमिलीजमध्ये. मॅम जसं मगाशी मी बोलताना बोललो की मी एका कार्यक्रमामध्ये कोणाला फिट आलेली पाहिली आणि ती अत्यंत केओटिक सिच्युएशन होती. तर त्या पेशंटला पण त्रास होत असतो, आजूबाजूचे लोक गडबड करत असतात की त्याला काहीतरी करा, त्याला म्हणजे त्याच्या अंगावर पाणी टाक किंवा काही काही प्रयत्न चाललेले असतात. तर अशी सिच्युएशनमध्ये नेमकं कसं हँडल करायला पाहिजे? त्याला आपण अक्यूट सीझर एपिसोड म्हणतो की आत्ताच त्याला झटका आला. तर अशा वेळी काय करायचं की एक तर त्याला खाली जमिनीवर झोपवायचं, त्याला एका डाव्या कुशीवर त्याला एक पोझिशन देऊन झोपवायचं. त्याच्यानंतर आजूबाजूला काही शार्प ऑब्जेक्ट्स असतील जे त्याला हानी पोहोचू शकतील, जसं तो क्लोनिक सीझरमध्ये तो हात हलवत असतो, तर कधी कधी काही शार्प ऑब्जेक्ट आहे ते लागू शकतं किंवा डोक्याला काहीतरी मार लागू शकतो, खरचटू शकतो. तर त्याच्यासाठी खाली एकतर त्याला आधार द्या किंवा एक उशी ठेवून द्या जर घरी असेल सीझर एपिसोड तर. त्यानंतर आपल्याकडे खूप चालीरीती आहेत की त्याला कांद्याचा वास द्या किंवा बुटाचा किंवा सॉक्सचा वास द्या, तर ते चाललं जातं. किंवा त्याची दातखिळी बसते तर त्याच्या तोंडामध्ये हात टाकून ते दातखिळी सोडवण्याचा प्रयत्न करतात. तर ते असं मुळीच करण्याची गरज नाही, कारण की ते जी इतका फोर्स असतो त्याचा दातखिळी बसण्याचा की ते तुमचं बोटही तोडू शकतं. तर तसं कधीच करायचं नाही. एका अडुंगावर करून ठेवायचं आणि त्याला एक सपोर्ट द्यायचा. त्यानंतर जर ज्याला फिट आली त्याला आधीच जर फिटचं हिस्ट्री आहे तर भरपूर वेळा तुमचे न्यूरोलॉजिस्टच एक स्प्रे देतात त्याला, तो नाकामध्ये मारला की तेव्हाच्या तेव्हा ती फिट थांबून जाते. तर असा स्प्रे तुमच्या न्यूरोलॉजिस्टला एकतर मागून घ्या किंवा ते स्वतःच देतात. तर तो स्प्रे नाकामध्ये मारायचा असतो आणि तुमचं जे वजन आहे पेशंटचं त्यानुसार तो डोस असतो. तो स्प्रे मारायचा आणि त्याला शांतपणे एका बाजूला करून ठेवून द्यायचा. तर त्याच्यामुळे ती फिट थांबून जाते. आणि बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्या पेशंटचं डायग्नोसिस झालेलं आहे इपिलेप्सीचं, त्याला मेडिसिनही चालू आहे, मग तो मेडिसिन घेत असताना सुद्धा कधी कधी फिट येते. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे कधी कधी डोस मिस होतो, की बाहेर कुठेतरी कार्यक्रमात गेला आणि ते जे टॅबलेट्स आहेत ते घेऊन जायचं विसरले, एकही डोस मिस झाला तर कधी कधी अशी फिट येऊ शकते. त्याच्यामुळे जे पण न्यूरोलॉजिस्टने तुमच्या प्रिस्क्राईब केलेलं आहे ते बरोबर 12 आवर्सच्या गॅपने घेतलंच पाहिजे. तर डोस मिस नका करू. पण त्यावरही जर कधी फिट आली तर कधी कधी तुमच्या वजनानुसार तुमचे डोस चेंज करावे लागतात. बऱ्याच प्रमाणामध्ये एकाच औषधावर फिट थांबून जाते, पण कधी कधी कुणाची फिटला 2 औषधं लागतात, कुणाच्या याला 3 लागतात. तर त्याच्यामुळे जर असं पहिल्या मेडिसिनवर कधी फिट आली तर असं डिमोटिवेट होऊन मेडिसिन बंद करायची असं करू नका. तर तुमच्या न्यूरोलॉजिस्टचा लगेच सल्ला घ्या की यावरही फिट आलेली आहे तर आता काय करायचं. तर बहुतेक वेळा ते डोस वाढवतात किंवा दुसरं औषध टाकतात, त्यानुसार ते तुम्ही तुमचे मेडिसिन चालू ठेवा. चालेल मॅम, फार म्हणजे अतिशय गंभीर समस्या आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही इतकं छान फोड करून सांगितली, याचा नक्कीच लोकांना उपयोग होईल. मॅम पुढचा प्रश्न आहे ऑटिझमबद्दलचा. तर म्हणजे त्याच्याबद्दल अवेअरनेस, म्हणजे मी तो बर्फी सिनेमा पाहिला तेव्हा मला ती प्रियंका चोप्राची झिलमिलची भूमिका लक्षात राहिली आणि माय नेम इज खान सुद्धा. हां, माय नेम इज खान, बरोबर. आता म्हणजे हे आता लक्षात येतात अशा गोष्टी. तर ऑटिझमबद्दल थोडंसं सांगा, हा पण तुमच्या स्कोप ऑफ वर्कमध्ये येणारा विषय आहे. ऑटिझम म्हणजे स्वमग्नता म्हणजे हे मुलं ना थोडेसे नॉर्मल मुलांपेक्षा वेगळे दिसतात. त्यांना काय असतं की कम्युनिकेट करण्यासाठी ते मागे असतात. आता आपण जेव्हा डेव्हलप होतो, आपली डेव्हलपमेंट जी लहानपणापासून होते ही 4 डोमेन्समध्ये होते. सगळ्यात पहिले तर आपण बसायला चालायला शिकतो, याला आपण मोटर डेव्हलपमेंट म्हणणार. त्यानंतर आपण हाताने काही काम करायला शिकतो, लिहायला शिकतो, स्क्रिबल करतो किंवा ब्लॉक गेम जे आहेत ते एकावर एक रचतो. हाताचे जेही काम आहेत त्याला आपण फाईन मोटार ॲक्टिव्हिटी म्हणतो. तिसरं डोमेन आहे तुमचं स्पीच. स्पीच म्हणजे आपण म्हणतोय की जे आपण बोलून दाखवतोय याला आपण वर्बल स्पीच म्हणतोय. आणि कम्युनिकेशन, तर कम्युनिकेशन हे नेहमीच वर्बल असेल नाही असं नाही. आता मला तुमच्याशी बोलायचं तर मी शब्दांचा वापर करूनही बोलू शकते किंवा हातवाऱ्यांचा वापर करूनही बोलू शकते. जसं आपला आय कॉन्टॅक्ट झाला, हसणं झालं, मला जर एखादी गोष्ट आवडली नाही तर ते माझ्या फेसवर दिसेल, तर इमोशन दाखवणं झालं, याला म्हणतो आपण कम्युनिकेशन.
तर या पार्टमध्ये जर तुमचं स्पीच आणि कम्युनिकेशन एखाद्या बाळाचं मागे आहे तर त्याला आपण ऑटिझम म्हणतो. अच्छा. तर ऑटिझम चं जे आपण म्हणतो स्वमग्नता, तर यांचे प्रॉब्लेम काय असतात, तर एकतर ते दुसऱ्यांशी मैत्री साधण्यासाठी किंवा कम्युनिकेशन करण्यासाठी त्यांना ती स्किल नसते. त्याच्यामुळे मित्र बनवणं किंवा मित्रांमध्ये जाऊन खेळणं, आता त्या खेळण्यासाठी भरपूर गोष्टी लागतात. त्याच्याशी जाऊन बोलावं लागतं, त्याच्याशी जमवावं लागतं, तिथे कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. ते बाळ जसं खेळतंय, ज्याला आपण पॅरलल प्ले म्हणतो, तसंच आपण इमिटेट करावं लागतं. तर या सगळ्या गोष्टींमध्ये ते कधी कधी मागे असू शकतात. भरपूर वेळा यांचं ऑनसेट तर आधीच असतं, पण ते निदर्शनास येतात 18 ते 20 महिन्यांमध्ये. ते कसं निदर्शनास येतं की हा एकही शब्द बोलत नाही. दुसरी गोष्ट असू शकते की तुम्ही त्याला जर नावाने हाक मारली किंवा आपण बोलत आहे तर त्याला ते रिस्पॉन्स देत नाही. त्याला 10 वेळा आवाज दिला तर तो एखाद्या वेळी रिस्पॉन्स देईल. असंही तुम्हाला कधी आढळून येऊ शकतं. त्यानंतर खेळताना ते एकटेच खेळतात. त्यांचा जो खेळ आहे तो पण थोडा वेगळ्या प्रकारचा असू शकतो. जसं आपण गाडी खेळतो की मागून पुढे ढकलत जाणं, तर कधी कधी हे काय करतात की गाड्या एका लाईनने लावून ठेवणं किंवा पेन पण एका लाईनने लावून ठेवणं, हे असा खेळ खेळतात. त्यानंतर यांमध्ये काही रिपिटेटिव्ह बिहेवियर्स असतात, ज्याला आपण स्टिरियोटिपीज म्हणतो, की हँड फ्लॅपिंग किंवा रॉकिंग किंवा जम्पिंग, हे असं वारंवार एकच गोष्ट करत राहतात. त्यानंतर स्पीचमध्ये कधी कधी हे बोलतात, पण ते जे प्रॉपर कम्युनिकेशन असतं की या संवादाशी सुसंगत कसं बोलायचं ते त्यांना कळत नाही. जसं की त्याला आपण विचारलं की तुझं नाव काय, तर ते आपल्याला म्हणतील तुझं नाव काय, नाव नाही सांगणार पण तुझं नाव काय हे रिपीट करतील. तर हे रिपिटेशन्स असतात. तिसरी गोष्ट असते की त्यांना जे आपल्याला पाहिजे तर ते कसं मागावं हे वर्बली तर येत नाही, तर मग त्याच्यामुळे ते काय करतात की हँड लिडिंग करतात. आईवडिलांचा हात धरून घेऊन जातात आणि जी वस्तू पाहिजे त्याच्यावर ठेवणं. कधी कधी यांना सेन्सरी इश्यूज असतात. सेन्सरी इश्यूज म्हणजे काय, आपले सेन्सेस काय की आपण जे जग सेन्स करतो, एकतर बघून, ऐकून, टच करून, फील जे करतो, त्यानंतर टेस्ट घेऊन, कधी कधी स्पिनिंग सेन्सेशन जे असतं, तर आपलं बॅलन्स बनवण्यासाठी आपल्या माइंडमध्ये किंवा ब्रेनमध्ये एक यंत्र आहे ज्याला आपण वेस्टिब्युलर ऑर्गन म्हणतो, तर त्याचे सेन्सरी इश्यूज असतात. तर मग हे मुलं काय करतात, कधी कधी हे सेन्सेस चं सॅटिस्फॅक्शन करण्यासाठी गोल 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 फिरणं. कधी तुमचं जे नवीन एखादा ड्रेस आणलेला आहे तर त्याला मागे टॅग आहे, तर त्याचं ते जे सेन्सेशन आहे तेही त्यांना सहन होत नाही, तर त्यांना ते जुने ड्रेस जे आहेत, जो एक तो घालतो तेच 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 घालत राहणार. कुणी त्याला जवळ घेत असेल तर त्याला रेजिस्ट करणार. स्वतःच काही नॉइजेस किंवा साऊंड बनवत राहणार. किंवा कुठल्या लग्न समारंभात गेला किंवा जिथे खूप जास्त आवाज आहे ते त्याला सहन नाही होणार, तो वारंवार असे हात लावणार. तर हे सेन्सरी इश्यूज कधी कधी त्यांना असू शकतात. तर आता याच्या डायग्नोसिसमध्ये आपला एक स्कोअर असतो. प्रत्येकच बाळ जो उशिरा बोलतो तो ऑटिझम नसतो. तर हे सगळे जे कॉम्बिनेशन आहेत तर यामधून एक स्कोअर बनतो. त्याला आपण इसा स्कोअर किंवा DSM-5 क्रायटेरिया लावून त्यांचं डायग्नोसिस. मॅडम, ऑटिझमबद्दल तुम्ही एकदम छान आम्हाला माहिती दिली. आम्हाला त्याच्याबद्दल अजून डीपमध्ये जाणून घ्यायला आवडेल. तर ऑटिझमची कारणं नेमकी काय असतात त्याबद्दल थोडं सांगा. काही जे पर्सेंटेज असतात ऑटिझमचे, पर्सेंटेज ऑफ पेशंट्स, तर त्यांचं कारण असतं जेनेटिक कारण, जसं की गुणसूत्रांचा प्रॉब्लेम. नेक्स्ट इम्पॉर्टंट कॉज आहे कधी कधी बाळाला पहिल्या 2 वर्षातच काही कारणामुळे ब्रेनमध्ये डॅमेज होतो, जे असू शकतं की बाळ जन्माच्या वेळेस लगेच रडलं नाही किंवा त्यानंतर दूध व्यवस्थित गेलं नाही त्यामुळे शुगर कमी झाली, किंवा कधी त्यानंतरही ब्रेनमध्ये इन्फेक्शन होऊन त्याची सिक्विली म्हणून एक ऑटिझमचे काही फीचर्स येतात, त्याला आपण ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणतो. तर ही काही कारणं असू शकतात. त्यानंतर भरपूर केसेसमध्ये आपल्याला शेवटपर्यंत काही कारण कळतच नाही की काय, त्याला आपण अननोन किंवा इडिओपॅथिक ऑटिझम असं म्हणतो. तर ही मुख्य कारणं आहेत. आणि याची उपचार पद्धती कशी असते? तर यामध्ये जे आपण ऑक्युपेशनल थेरपी म्हणतो किंवा स्पीच थेरपी, ABA ज्याला आपण बिहेवियरल थेरपी म्हणतो, हे याच्या थेरपीज अवेलेबल आहेत. आणि जसं आपण ऑटिझम हा एक आजार नाही म्हणत, ऑटिझम स्पेक्ट्रम म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये माइल्ड सिम्पटमही असू शकतात किंवा दुसऱ्या स्पेक्ट्रमला खूप सिव्हिअर सिम्पटमही असू शकतात. तर माइल्ड सिम्पटमसाठी ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी आणि बिहेवियरल थेरपी, आणि ज्यांना सेन्सरी इश्यूज आहेत त्यांच्यासाठी सेन्सरी थेरपी ह्या अवेलेबल आहेत. पण ज्यांना खूप सिव्हिअर प्रकारचे सिम्पटम आहेत त्यांच्यासाठी कधी कधी आपल्याला मेडिसिन्स द्यावे लागतात. कारण बऱ्याच वेळा ऑटिझमसोबत असोसिएटेड काही कॉम्प्लिकेशन्स होतात, जसं हायपर ॲक्टिव्हिटी झालं, त्यानंतर तुमचं ॲग्रेसिव्ह बिहेवियर,
जसं ते ॲग्रेसिव्ह बिहेवियरमध्ये कधी कधी दुसऱ्यांची केस ओढणे, एका ठिकाणी स्वस्थ न बसणे, दुसऱ्यांना चावणे, ढकलणे, ह्या गोष्टी कधी कधी त्यांच्यामध्ये येतात. त्यानंतर इंटलेक्च्युअल डिसेबिलिटी भरपूर वेळा या मुलांमध्ये असते. तर त्यामुळे ते काय की त्यांच्या अभ्यासामध्ये ते मागे पडतात. तर त्यांच्यासाठी आपल्याला स्पेशल एज्युकेशन आपण त्यांना देतो. त्यानंतर बऱ्याच नवीन थेरपी झाल्यात, जसं ॲक्वा थेरपी झालं, म्युझिक थेरपी, तर हे पण त्यांच्यासाठी अवेलेबल आहेत. अच्छा. तर मॅम, ऑटिझमबद्दल आता तुम्ही एवढी सगळी माहिती सांगितली, तर ओव्हरऑल ही अशी एक चॅलेंजिंग फेज असते आणि इस्पेशली त्याच्या फॅमिली मेंबर्सला की ज्यांच्या घरामध्ये हे ऑटिस्टिक चाइल्ड आहे, तर त्या पेरेंट्सला किंवा त्याच्या भाऊ बहिणींना सुद्धा बरं समजून वागावं लागतं. तर याच्याबद्दल तुम्ही काही टिप्स देऊ शकाल का की त्या फॅमिली मेंबर्सनी काय काळजी घ्यावी जेणेकरून या मुलांचं आयुष्य, यांची ट्रीटमेंट अजून इफेक्टिव्ह होईल किंवा त्यांचं आयुष्य सुखकर होईल? सगळ्यात महत्त्वाचं ऑटिझममध्ये आहे अर्ली डिटेक्शन. त्याच्यामुळे कुणालाही असे रेड फ्लॅग साईन जर घरामध्ये आढळले की या बाळामध्ये ते रेड फ्लॅग साईन दिसत आहे, तर सर्वात पहिले जाऊन पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्टचं ओपिनियन घेतलं पाहिजे. खरंच ते ऑटिझम आहे का की काही दुसरा प्रॉब्लेम आहे. तर हे डायग्नोसिस झाल्यानंतर जे तुम्हाला डॉक्टर पुढचं सांगतील त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं फॅमिली पार्टिसिपेशन. म्हणजे पूर्ण फॅमिली त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाली पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की बाळ उशिरा बोलतं, हे कंप्लेंट घेऊन ते येतात, डायग्नोसिस होतं ऑटिझमचं, पण मग बऱ्याच वेळा असं होतं की आजी आजोबा म्हणतात की अरे तुम्ही पण उशिरा बोलले, तर हाही उशिरा बोलेल. तर त्याच्यामुळे मग त्यांचं तेवढं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन येत नाही. मग कधी कधी ते म्हणतात नाही तुम्ही जाऊन काय ट्रीटमेंट घेता आणि त्याची काही गरज नाही त्याला, असं भरपूर वेळा होतं. मग त्यांचं ते जे पॅरेंट्स आहेत ते पण मोटिवेट राहत नाही. तर ते राहून तुमचं ॲक्टिव्हली फॅमिली पार्टिसिपेशन पाहिजे. त्यामध्ये त्याला वेळ देणं, त्याच्याशी बोलणं ऑटिझमच्या मुलाशी, त्यानंतर त्याला आउटडोअर ॲक्टिव्हिटीसाठी ॲटलिस्ट 1 hour घेऊन जाणं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर स्क्रीन एक्सपोजर त्याचं सगळ्यात पहिले कमी केलं पाहिजे. त्यामध्ये IAP जी आपली पेडियाट्रिशियन्सची ऑर्गनायझेशन आहे त्यांनी तर गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की लेस दॅन 2 years म्हणजे 2 वर्षाच्या खाली बाळाला 1ही मिनिट तुम्ही स्क्रीन दाखवायला नाही पाहिजे. TV, मोबाईल, लॅपटॉप काही असेल. आणि मोर दॅन 2 years 1 hour इज अलाउड बट अंडर सुपरविजन. तर तुम्हाला माहिती पाहिजे की तो त्याच्यामध्ये काय बघतो. तर मोर दॅन 2 years 1 hour इज अलाउड पण अंडर सुपरविजन. म्हणजे आजकाल जे आपलं चालतं की आमच्या मुलाला जेवायला घालायचं तर आम्ही त्यांना मोबाईलवरती यूट्यूब लावून देतो, तो गाणे ऐकल्याशिवाय खातच नाही, हे जितकं आपण अगदी बढाई मारल्यासारखं सांगतो, तर हे अत्यंत हानिकारक आहे. तर आमच्या दर्शकांनाही विनंती आहे की त्यांनी याबद्दल काळजी घ्यावी आणि अजून सजगपणे किंवा त्यांच्यात जर जसं मॅमने सांगितलं की त्यांना काही रेड फ्लॅग्स आढळले तर लवकरात लवकर मेडिकल इंटरव्हेन्शन घ्यावं. मॅम, आपण ऑटिझमबद्दल बरंच एकदम डिटेलमध्ये बोललो, तर त्याच्याच संदर्भात अजून एक प्रश्न असा होता की काही मुलं उशिरा बोलतात आणि पॅरेंट्सचं असं म्हणणं असतं की मी पण उशिरा बोललो होतो, याचा भाऊ उशिरा बोलला होता, तर हा पण उशिरा बोलेल. तर ऑटिझम आणि स्पीच डिले याचा काही कोरिलेशन आहे का? तर आपण जसं बोललो की ऑटिझममध्ये कम्युनिकेशन मागे असतं आणि स्पीच डिले हा फक्त स्पीच डिले आहे. आता कम्युनिकेट करण्याचे 2 वेज आहे, एक आहे व्हर्बल कम्युनिकेशन आणि एक आहे जेस्चरल लँग्वेज. आता व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये आवाज काढून किंवा शब्द वापरून आपण जे बोलतो ते आहे व्हर्बल कम्युनिकेशन. पण कम्युनिकेशनचा दुसरा वे हाही आहे की आपण इमोशन्स दाखवणे, हातवारे करून एखाद्याशी बोलणे, आय कॉन्टॅक्ट करणे. तर जर ऑटिझम असेल तर त्याला स्पीच डिले सुद्धा असणार, म्हणजे तो उशिरा बोलणार सुद्धा, आणि जो नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे की इमोशन्स व्यक्त करणे, आय कॉन्टॅक्ट देणे किंवा दुसऱ्यांसोबत मिक्स होणे, हे मागे असणार. पण जर स्पीच डिलेचा मुलगा घेतला, जसं फॉर एक्झाम्पल एखाद्याला बहिरेपणा आहे, त्याच्यामुळे तो बोलत नाही कारण की त्याचे शब्द कधी कानावर पडलेच नाही, त्याच्यामुळे त्याला बोलता येत नाही. पण तो अदर वेज यूज करेल कम्युनिकेट करण्यासाठी, जसं की हातवारे करून बोलणं किंवा आय कॉन्टॅक्ट देणं, त्याचे इमोशन्स दाखवणं की तो खुश आहे, रडणं किंवा दुसऱ्याला त्याचा कधी तो रागावला तर ते दाखवणं. तर हे त्याचे इमोशनल पार्ट आणि जे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे ते नॉर्मल असणार. पण ऑटिझममध्ये व्हर्बल नॉन व्हर्बल दोन्ही अफेक्ट होतात. ओके मॅम, आपण स्पीच डिलेबद्दल बोललो, तसाच अजून एक प्रकार असतो की काही मुलं उशिराने चालतात, त्यांची जी वाढ आपण म्हणतो की ते आत्ता चालले पाहिजे, आत्ता बोलले पाहिजे, तर याच्यामध्ये पण कधी कधी एक लॅग आलेला वाटतो. तर ते नेमकं काय आहे? ती पण एक मेडिकल कंडिशन आहे का? त्याला आपण जसं म्हणतो की डेव्हलपमेंटल डिले किंवा मेंदूचा विकास कमी होणं. तर यामध्ये आपण आधी जे बघितलं ऑटिझम किंवा स्पीच डिले, यामध्ये फक्त जे 4 डोमेन्स आहेत आपले डेव्हलपमेंटचे, मोटार, फाईन मोटार, स्पीच आणि कम्युनिकेशन, यामध्ये फक्त ते स्पीच आणि कम्युनिकेशनमध्ये मागे होते. पण काही बाळं असतात जे बसणं, चालणं, पळणं,
पायऱ्या चढणं उतरणं हे उशिरा करतात आणि बोलतातही उशिरा, त्याला आपण डेव्हलपमेंटल डिले म्हणतो. तर आता याची कारणं काय आहेत, तर प्रामुख्याने जे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की जन्माआधी किंवा प्रसूती दरम्यान कधी बाळ पोटातच गुदमरणे किंवा डिलिव्हरीला उशीर लागणे किंवा काही बाळं पोटातच शी करतात, त्याच्यामुळे त्यांना न्यूमोनिया होणं, मग बाळ लगेच रडत नाही, त्याच्यामुळे ऑक्सिजनची कमतरता पडणं, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कधी कधी बाळं कमी दूध गेलं, आईला दूधच नाही आलं, त्याच्यामुळे दूधच पिलं नाही बाळाने, त्याच्यामुळे शुगर लेवल कमी होते, तर त्याच्यामुळे ब्रेनमध्ये डॅमेज होतो. कधी कधी अशा मुलांना इन्फेक्शन होतं पहिल्याच महिन्यामध्ये, तर ते इन्फेक्शन त्यांची इम्युनिटी कमी असल्या कारणाने लगेच तुमच्या ब्रेनमध्ये सुद्धा पोचतं आणि त्याच्यामुळे ते तिथे डॅमेज करतं. कधी कधी अशीही कारणं असतात ज्याच्यामध्ये गुणसूत्रांचे काही दोष असतात किंवा क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी आपण म्हणतो, त्यामध्ये डाऊन सिंड्रोम आपल्याला सगळ्यांच्या परिचयाचा आहे. तर असे काही क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज असल्यामुळेही मुलं मागे असतात. कधी कधी असं होतं की आईच्या पोटामध्ये जेव्हा बाळ बनत असतं, ज्याला आपण ऑर्गॅनोजेनेसिस म्हणतो, प्रत्येक ऑर्गन आपला बनत असतो, तेव्हाच कधी डॅमेज झाला किंवा काही कारणास्तव ते व्यवस्थित बनलं नाही त्याचं ब्रेन, त्याच्यामुळे ते मुलं मागे राहतात. त्यानंतर काही मेटाबॉलिक आणि जेनेटिक कारणं असतात, तर त्याच्यामुळेही मुलं मागे राहतात. आता यामध्ये असाही कधी प्रकार असतो की बोलणं आणि त्यांचं कम्युनिकेशन ते एकदम चांगलं असू शकतं, पण ते फक्त उशिरा बसतात आणि चालतात, म्हणजे काय फक्त मसल विकनेस आहे. तर अशामध्ये काही प्रकार मोडतात ज्याला आपण न्यूरोपॅथी आणि मायोपॅथी असं म्हणतो, की त्यांचे मसल आणि नसा काम नाही करत आहे पण ते बोलतात एकदम व्यवस्थित. तर अशीही काही मुलं आढळतात आपल्याला, तो एक प्रकार झाला. त्यानंतर काही एकदम ट्रीटेबल कॉजेस आपण म्हणतो, जे आपण एकदम नॉर्मली ट्रीट करू शकतो आणि ज्याबद्दल आपल्याला माहिती असायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये B12 डिफिशियन्सी, जसं आपण बी कॉम्प्लेक्सच्या कधी कधी कॅप्सूल्स खातो, तर ते एक विटॅमिन आहे, त्यामधलंच एक प्रकार आहे B12. तर त्या B12चं खूप महत्त्वाचं काम आहे आपल्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी. तर कधी कधी B12 जर कमी पडलं बाळामध्ये, तरीही हे जे पहिल्या 2 वर्षांमध्ये ब्रेन बनण्याची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ते मागे पडू शकतं. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असा आहे की B12 आईकडनंच आपल्याला 6 महिने बाळाला जातं, कारण की ते बाळ 6 महिने आईच्या दुधावरच अवलंबून असतं, त्याच्यामुळे आईचं B12 नॉर्मल असणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर थायरॉईड जे आहे आपलं एक हॉर्मोन आहे, ते ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप महत्त्वाचं आहे. तर पहिल्या काही महिन्यांमध्ये जर थायरॉईडची कमी आहे बाळामध्ये, तरी ते डेव्हलपमेंटल डिले म्हणून प्रेझेंट होऊ शकतं. तर याची जी म्हणजे जसं डेव्हलपमेंटल डिले आहे हे कशावरनं लक्षात येऊ शकतं, की मला डॉक्टरकडे जायची गरज आहे, हे माझ्यासारख्याला कसं कळेल, की म्हणजे लक्षणं कशी असतात? तर त्यामध्ये आपल्याला बाळाचे माइलस्टोन्स काही माहिती असायला पाहिजे, की बाळ कुठल्या वयात काय काय करतं. तर त्यामध्ये जर बाळ 8 महिन्यांपर्यंत जर बसत नाहीये स्वतःच्या आधाराने सुद्धा, किंवा बाळ 1.5 वर्षांचं झालं पण ते चालत नाहीये आधाराने, तर तो डेव्हलपमेंटल डिले झाला मोठा. तर हे 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या, बसणं आणि चालणं ॲटलिस्ट तेवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर जर बाळ 1 वर्षाचं झालं तरी कुठल्या गोष्टीला पॉईंट करत नाही म्हणजे ती गोष्ट त्याला पाहिजे पण ती पॉईंट करून मागत नाही आहे, तर तो डेव्हलपमेंटल डिले आहे. त्यानंतर 18 महिन्यांपर्यंत बाळाने एकही अर्थपूर्ण शब्द बोलला नाही, तर तो स्पीच डिले झाला. आता अर्थपूर्ण शब्द म्हणजे काय, की लहान मुलं तुम्ही बघितलं ते आवाज काही काढत आलात, बॅबल करत आलात, आम, तर ते झालं बॅबलिंग, तो अर्थपूर्ण शब्द नाही आहे. बाबाला बाबा म्हणून संबोधणं म्हणजे मिनिंगफुल वर्ड. तर 18 महिन्यांपर्यंत जर एकही शब्द त्याने मिनिंगफुल वर्ड अटर केला नाही तर स्पीच डिले आहे. त्यानंतर कम्युनिकेशनमध्ये, आता कम्युनिकेशनमध्ये काय येतं, तर त्याच्या आवाजाला प्रतिसाद जर तो देत नाहीये, तर आवाजाला प्रतिसाद बाळ 4 ते 6 महिन्यात द्यायला लागतं. पण 9-10 महिने झाली तरी तो आवाज दिला तरी बघत नाही, तर हे अर्लिएस्ट साईन आहे ऑटिझमचा. बऱ्याच ऑटिझमच्या जे पॅरेंट्स असतात त्यांना सेकंड चाइल्डच्या वेळी कळतं की अरे आपल्या पहिल्या बाळामध्ये हे फीचर्स होते पण आपण लक्ष नाही दिलं, की ते 6 महिन्याचं झालं पण तो व्यवस्थित आय कॉन्टॅक्ट करायचा नाही, तो एकटाच खेळायचा, जे आपण सोशल स्माईल म्हणतो, की आईकडे बघून हसणं, याला आपण सोशल स्माईल म्हणतो. ते 3 महिन्याला येतं बाळाला, पण 6 महिने झाले 7 महिने झाले जर ते बाळ आईकडे बघून स्माईल करत नाही, तर हे अर्लिएस्ट फीचर आहे ऑटिझमचं. म्हणजे बेसिकली पेडियाट्रिक न्यूरोलॉजीमध्ये माइलस्टोन ट्रॅक करणं अतिशय महत्त्वाचं आहे, म्हणजे त्याच्याबद्दल माहिती असणं अतिशय. आणि जर तुम्ही प्रॉपरली वॅक्सिनेशन जर बाळाला घेतलं, तुम्ही पेडियाट्रिशियनकडे जाऊन वॅक्सिनेट जेव्हा करता तेव्हा पेडियाट्रिशियन वयानुसार अप्रोप्रिएट माइलस्टोन्स आलेत की नाही ते चेक करतात. तर बऱ्याच वेळा तिथूनही तुम्हाला ते सांगू शकतात की
याला डेव्हलपमेंटल डिले वाटत आहे तर एकदा तुम्ही ओपिनियन घेऊन घ्या. म्हणजे बेसिकली वॅक्सिन जे तुम्ही द्यायला जाता त्याच्यासाठी तुम्ही एका चांगल्या पेडियाट्रिककडे जाणं पण तितकंच हो हो महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं आहे. तर मॅम म्हणजे बेसिकली आता ॲज अ पॅरेंट मी ट्रॅक करतोय की माइलस्टोन माझ्या बाळाचे नीट मीट होत आहेत की नाही, पण जर लक्षात आलं की त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे ते नीट मॅच होत नाही आहेत तर मी गेलो डॉक्टरकडे, तर मग ह्याचं निदान कसं केलं जातं की डेव्हलपमेंटल डिले आहे आणि जर खरंच डेव्हलपमेंटल डिले इश्यू असेल तर त्याच्यावर उपचार कसे केले जातात? जेव्हा तुम्ही जाल तुमचं डेव्हलपमेंटल डिले आहे की नाही हे कन्फर्म करण्यासाठी, तेव्हा तुम्हाला जे तुमचे पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट आहेत किंवा पेडियाट्रिशियन आहे ते तुम्हाला काही ब्लड टेस्ट ॲडवाईस करू शकतात. कारण की ते सगळ्यात पहिले तर डेव्हलपमेंटल असेसमेंट करतील की तुमचं बाळ इतक्या वर्षांचं आहे पण त्याच्या मेंदूचा विकास किती आहे. तर त्यांना वाटलं की खरंच हा डेव्हलपमेंटल डिले आहे, जसं आपण बोललो की थायरॉईडच्या कमीमुळे किंवा B12च्या कमीमुळे सुद्धा असे प्रॉब्लेम्स होतात, तर कधी कधी ते ब्लड टेस्ट तुम्हाला ॲडवाईस करू शकतात, त्यामध्ये आपल्याला ते कळून येईल. त्यानंतर जर तुमची असे काही रिस्क फॅक्टर आहेत जे आपण डिस्कस केले की जन्माच्या वेळी तो लगेच रडला नाही, शुगर कमी झाली त्याच्यामुळे डॅमेज झालेला आहे किंवा कधी त्याला मेंदूमध्ये इन्फेक्शन झालं होतं, तर ते तुम्हाला MRI ब्रेन ॲडवाईस करू शकतात की आतमध्ये काही डॅमेज तर नाही आहे किंवा ब्रेन बनण्यामध्ये व्यवस्थित आहे की नाही हे बघण्यासाठी ते तुम्हाला MRI कधी कधी ॲडवाईस करू शकतात. जर तुमच्या बाळाला यासोबतच फिटचा त्रास असेल कधी तरी ते तुम्हाला EEGची जी आपली टेस्ट असते इपिलेप्सी डायग्नोसिससाठी ती करावी लागू शकते. आणि जर इन केस त्यांना असं वाटलं की जेनेटिक किंवा मेटाबॉलिक प्रॉब्लेम वाटत आहे तर अकॉर्डिंगली ते तुम्हाला अप्रोप्रिएट टेस्ट सजेस्ट करतील. आणि मग त्याचे उपचार कसे केले जातात मग त्याच्यावरती? तर त्यामध्ये कारण काय आहे त्यानुसार त्याचे उपचार ठरतात. जसं आपलं थायरॉईड आणि B12 डिफिशियन्सीज असेल तर अकॉर्डिंगली ते तुम्हाला थायरॉक्झिनच्या गोळ्या देऊन किंवा B12चे सप्लिमेंट देऊन ते तुम्हाला ट्रीट करतील. पण यामध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट किंवा जे सगळ्यात जास्त आपल्याला पेशंट्स आढळतात डेव्हलपमेंटल डिलेचे ते म्हणजे सेरेब्रल पाल्सी. जसं मी सांगितलं जन्माच्या वेळी न रडलेले किंवा शुगर कमी झालेल्यांना जे डॅमेज होतो त्याच्यामुळे ते पुढे त्यांचे डेव्हलपमेंटल डिले होतो, तर त्यांना आपण सेरेब्रल पाल्सी म्हणतो. तर सेरेब्रल पाल्सीमध्ये नेमकं काय होतं की यामुळे जो डॅमेज झालेला आहे ऑक्सिजनच्या कमीमुळे किंवा शुगर कमी झाल्यामुळे तो कुठल्या भागात झाला त्यानुसार त्याचे सिम्पटम दिसतात. कधी कधी बाळ उशिरा मान पकडणे, पालथं न पडणे, वेळेत न बसणे, वेळेत न चालणे, ह्या गोष्टी सगळ्यात पहिले पॅरेंट्सला दिसून येतात. त्यांच्यासोबतच त्यांना स्पीच डिले असू शकतो. नंतर जर अशा भागांमध्ये डॅमेज आहे जिथे हात आणि पाय हलवण्याचा एरिया होता तर त्याच्यामुळे त्यांच्या मसल्सचं किंवा जे आपण त्याचे ॲक्शन्स म्हणतो त्याचं त्यांना कॉर्डिनेशन राहत नाही. त्याच्यामुळे त्यांना चालायला बसायला तर त्रास होतोच पण त्यांना गिळायला सुद्धा त्रास होतो, कारण की गिळण्यासाठी सुद्धा मसलचा उपयोग होतो. त्याच्यामुळे अशा मदर्सला काय करावं लागतं की मिक्सरमध्ये नेहमी काढून त्यांना द्यावं लागतं, कारण की त्यांना चावता येत नाही, त्यांची लाळ नेहमी गळत राहते, गिळायला त्रास होतो. त्याच्यामुळे त्यांना कॉन्स्टिपेशनचाही कधी कधी त्रास होतो. असे मुलं वेळेत चालत नाहीत, त्यांच्या बोन्सला तेवढं प्रेशरही पडत नाही म्हणून कधी कधी बोन हेल्थ त्यांची मागे जाते. तर त्याच्यामुळे आपल्याला कधी कधी त्यांना सप्लिमेंट्स द्यावे लागतात. हे अशी आम्ही उदाहरणं पाहिलेली आहेत की ज्यांना सेरेब्रल पाल्सी झाला पण मग त्यांचे पाय नाजूक असतात, म्हणजे हे त्याचे म्हणजे एक प्रॉब्लेम झाल्यामुळे त्याच्यातनं मल्टिपल कॉम्प्लिकेशन्स तयार होतात. असेच त्यांचे जे मसल आहेत ते हळूहळू जर तुम्ही ते फ्लेक्झिबल ठेवले नाही, कारण की आपण जे बाळ चालतं किंवा बसतं तर नॅचरली त्याची एक फिजिओथेरपी झाल्यासारखी होते आणि ते त्याचे जे मसल्स आहेत ते डेली कामामध्ये येतात, फ्लेक्झिबल राहतात. पण हे जे सेरेब्रल पाल्सीचे बाळ आहेत ते त्यांच्या मसलचा कधी यूज करत नाहीत, त्याच्यामुळे त्या कालांतराने कडक कडक होत जातात आणि त्याच्यामुळेच त्यांना टो वॉकिंग म्हणजे जे पंजावर चालतात काही काही मुलं तसे प्रॉब्लेम्स येतात. कधी कधी त्यांचे पाय असे क्रॉसमध्ये येऊन जातात, त्याच्यामुळे चालायला प्रॉब्लेम होतो. तर त्याच्यामुळे अशा गोष्टींमुळे त्यांना अर्ली इंटरव्हेन्शन केलं तर भरपूर फरक पडतो. कारण की हा टाईटनेस येण्याच्या आधीच जर तुम्ही फिजिओथेरपी चालू केली त्याच्या अकॉर्डिंगली तुमच्या न्यूरोलॉजिस्टच्या सल्ल्याने जर मेडिसिन्स घेतले, त्याला आपण जे डिस्टोनिया किंवा हायपरटोनिया म्हणतो त्याचे मेडिसिन्स घेऊन आपण त्याला चांगल्या पद्धतीने ट्रीट करू शकतो. अच्छा, म्हणजे ट्रीटमेंट ऑप्शन्समध्ये फिजिओथेरपी फिजिओथेरपी जी आपण कसरत म्हणतो, त्यानंतर तुमचे मेडिसिन्स असतात काही, जसं तुमच्या बाळाची लाळ जास्त गळत आहे किंवा त्याला फीट येत आहे, त्याच्या हातपाय कडक पडत आहेत किंवा त्याचे बोन्स एवढे ठिसूळ झालेत की त्याला फ्रॅक्चर्स होत आहेत, तर त्याच्यासाठी विटॅमिन डी कॅल्शियमही तुम्हाला कधी कधी द्यावं लागतं. तुमचे हातपाय कडक होत आहेत त्याच्यासाठी ते सैल करण्यासाठी तुम्हाला औषधं काही द्यावी लागतात. कधी कधी अशा मुलांना कॉन्स्टिपेशन खूप असतं, भूक लागत नाही, तर त्याच्यासाठी त्याची ट्रीटमेंट करणं जरुरी आहे. ओके मॅम, अजून एक जेव्हा मी याच्याबद्दल रिसर्च करत होतो की चाइल्ड न्यूरोलॉजीबद्दल जेव्हा आपलं याचं पॉडकास्टबद्दल ठरलं तर रिसर्च करताना मला अजून एका विषयाबद्दल कळलं की
अतिचंचलता हा सुद्धा एक आजार आहे, म्हणजे ही पण एक मेडिकल कंडिशन आहे. आता युजली असं असतं की आमचा मुलगा फारच दांडगट आहे, एका ठिकाणी स्वस्त बसत नाही, असं म्हणून बऱ्याच पालक आपल्या मुलाची कंप्लेंट करत असतात. तर याच्याबद्दल थोडंसं सांगा की ADHD म्हणजे काय किंवा अतिचंचलता म्हणजे नेमकं काय? आता ADHDच्या नावातच आहे की अटेन्शन डेफिसिट म्हणजे इनअटेन्शन आणि हायपर ॲक्टिव्हिटी. अच्छा. तर ह्या दोन्ही गोष्टी ज्या मुलांमध्ये आहेत, तर त्यामध्ये आपण क्रायटेरिया लावूनच त्यांचा डायग्नोसिस करतो. तर इनअटेन्शन, हायपर ॲक्टिव्हिटी आणि इम्पल्सिव्हिटी हे यांचे फीचर्स असतात. म्हणजे तुम्हाला मुलगा तो कसा दिसणार, तो एका ठिकाणी स्वस्त बसत नाही, त्याला होमवर्क करताना एका ठिकाणी फोकस लागत नाही, थोडासाही आवाज आला की तो लगेच डिस्ट्रॅक्ट होतो. अच्छा. तो इतका हायपर ॲक्टिव्ह असतो की त्यामुळे शाळेमध्ये जे जे वस्तू तो घेऊन गेला तो काही विसरून येतो. त्याचा पेशन्स लेवल खूप कमी असतो. त्याच्यामुळे कधी लाईनला लागून काही आपला टर्न आल्यानंतर घ्यायचं आहे किंवा आपली बॅटिंग यायला थोडा वेळ आहे, तर आपण थोडंसं शांत राहावं, तर त्यांचा तो पेशन्स लेवल तो तिथे राहतो. अच्छा. त्यानंतर इम्पल्सिव्हिटी म्हणजे की काहीही विचार न करता एखादी गोष्ट करणे, जसं की रिस्क टेकिंग बिहेवियर, उंच ठिकाणाहून उडी मारणे किंवा चाकूसोबत खेळणे, रस्ता क्रॉस करताना इकडे तिकडे बघून रस्ता क्रॉस करावा हे न कळता पळत सुटणं. अच्छा. हे किंवा दोन मोठे लोक बोलत असतील तर त्यांना मध्ये मध्ये जाऊन डिस्टर्ब करणं. हे मुलं बऱ्याच वेळा स्कूल डिस्टर्ब करतात, मग की क्लास चालू आहे, हा मध्येच काहीतरी आवाज काढेल, दुसऱ्याला चिमटाच घेईल किंवा डिस्टर्ब करेल. तर हे असे त्यांच्या कधी कधी स्कूलमधनंही कंप्लेंट येतात. त्यानंतर इम्पल्सिव्हिटीचं असंही लक्षण कधी कधी असू शकतं की तुमचा पुढचा जो पर्सन आहे तो क्वेश्चन पूर्ण करण्याच्या आधीच यांनी आन्सर देऊन देतो. अच्छा. तर हे त्यांच्यामध्ये इम्पल्सिव्हिटी असते, इम्पेशन्स असतो, इनअटेन्शन असतं, म्हणजे फोकस एका ठिकाणी लागत नाही. म्हणूनच कधी कधी यांचे मेमरी इश्यूज येतात की एका ठिकाणी लक्ष लागत नाही म्हणून मेमरीज तेवढी फॉर्म होत नाही. तर आता भरपूर वेळा समाजामध्ये थोडे जे 4 वर्षापर्यंत मुलं आपण बघतो ते खूप चंचल वाटतात आपल्याला, पण भरपूर वेळा ते नॉर्मल असतं 4 वर्ष, कारण की ती त्याची एक वे आहे तुमच्या जगाला एक्सप्लोअर करण्याची. तो एक्सप्लोअर करणारच नाही तर नवीन नवीन गोष्टी शिकणार नाही. पण आता ADHD डायग्नोज करण्यासाठी आपण एक DSM-5 क्रायटेरिया वापरतो. तर त्यामध्ये वेगवेगळे पॉईंट्स असतात, तर तो फुलफिल तो करत असेल तरच आपण त्याला ADHD डायग्नोज करतो. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे की 2 ठिकाणी तो हायपर ॲक्टिव्ह पाहिजे, म्हणजे घरी सुद्धा हायपर ॲक्टिव्ह आहे आणि शाळेत सुद्धा आहे, किंवा घरी सुद्धा हायपर ॲक्टिव्ह आहे, क्लिनिकलाही तो हायपर ॲक्टिव्हच आला तर आपण त्याला हायपर ॲक्टिव्ह म्हणतो. भरपूर वेळा मुलं घरी थोडे बदमाश असतात पण शाळेत जाऊन ते शांत राहतात, शाळेमधनं कंप्लेंटच येत नाही, तर आपण त्यांना हायपर ॲक्टिव्ह असं म्हणणार नाही. अच्छा, म्हणजे कन्सिस्टंट बिहेवियर पाहिजे सगळ्या सिच्युएशन, सगळ्या सिनारिओजमध्ये. ओके. आता असे मुलं कधी कधी पेरेंट्स कंप्लेंट घेऊन येतात की याच्या अंगामध्ये मोटर लावलेली आहे, हात थकतच नाही. तर भरपूर वेळा हे रनिंग खूप करणं किंवा खूप जम्पिंग करणं असं यांचं बिहेवियर असतं. अच्छा. आमची आजी अशी म्हणायची की ज्यांच्या डोक्यात 2 भवरे असतात ते लोक असे अतिचंचल असतात वगैरे. तर आता हे खोकताळे आहेत, तसं नाही आहे. म्हणजे इतकं जर सोपं निदान नसलं असतं तर प्रश्नच नव्हता काही. मग मॅम याच्यावरती उपचार कसे केले जातात मग? तर हायपर ॲक्टिव्हिटीचं डायग्नोसिस झाल्यानंतर तुमचे न्यूरोलॉजिस्ट सगळ्यात पहिले तर बघतील की ते किती सिव्हिअर आहे. जर खूप सिव्हिअर आहे, तो काही केल्या एका ठिकाणी बसत नाही, तर जी आपण थेरपी म्हणतो त्याला जी मेन थेरपी आहे ती बिहेवियरल थेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी हे देणं खूपच अवघड होतं. तर अशा केसेसमध्ये कधी कधी तुमचे जे पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट आहेत ते काही मेडिसिन प्रिस्क्राईब करू शकतात. पण जर माइल्ड आणि मॉडरेट असेल तर अशा मुलांसाठी बिहेवियरल थेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी हा खूप चांगला एक उपाय आहे. तर याचं जे बेसिक आहे ते काय आहे की तुमचा जो रिस्पॉन्स आहे बाळाला, जे बिहेवियर आहे तुमचं बाळांसोबत ते तुमचं थोडं चेंज करायला लागतं. म्हणजे याच्यामध्ये फॅमिलीची इन्व्हॉल्वमेंट सगळ्यात इम्पॉर्टंट आली. तर त्यामध्ये काय असतं की जसं एखादं बाळ खूप हायपर ॲक्टिव्ह आहे तर आपण पॅरेंट्सला म्हणतो की त्यांना रिवॉर्ड आणि पनिशमेंट सिस्टीम म्हणून एक थेरपी आहे ज्याला आपण बिहेवियरल थेरपी म्हणतो. तर त्यामध्ये काय करायचं की बाळाचं जे पण आपल्याला बिहेवियर चांगलं आहे त्याला तुम्ही रिवॉर्ड करा, म्हणजे त्याला आणखी रिइन्फोर्स करा किंवा त्याला चांगलं म्हणा. आणि जे बिहेवियर तुम्हाला वाटतंय की हे खराब बिहेवियर आहे त्याच्यासाठी तुम्हाला पनिशमेंट द्यावी लागेल. तर सगळ्यात महत्त्वाचं की आपण रिवॉर्ड म्हणजे काही खाण्याच्या गोष्टी देत नाही की तू हे केलं तुला पिझ्झा देऊ, तर हे कधीच करायचं नाही. तर खाण्याच्या वस्तू ह्या रिवॉर्ड नसल्या पाहिजे आणि पनिशमेंटमध्ये मार हा पनिशमेंट नसली पाहिजे, कारण की या मुलांना तुम्ही जितकं माराल ते आधीच हायपर ॲक्टिव्ह आहेत ते तुम्हाला परत मारतील. आणि रिवॉर्ड आता कसा द्यायचा, तर फॉर एक्झाम्पल तो एका ठिकाणी बसत नाही, होमवर्क पूर्ण करत नाही, फोकस लागत नाही, तर तुम्ही त्याला सांगा की तू जर एवढं करशील, एवढा होमवर्क करशील तर मी तुला बाहेर खेळायला घेऊन जाईल, किंवा आपण वीकली जे संडेला बाहेर फिरायला घेऊन जातो, जर तू एवढं केलं तरच मी तुला घेऊन जाणार.
किंवा कधी कधी आपण असंही करू शकतो की पॉईंट्स आणि रिवॉर्ड. जसं की आपल्याला कधी कधी स्कूलमध्ये स्टार मार्क देतात ते की तू हे कम्प्लीट केलं तर मुलांना खूप चांगलं वाटतं, ते त्यांना पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट मिळते की अच्छा मी हे काहीतरी चांगलं केलं म्हणून मला हा रिवॉर्ड मिळालेला आहे, मग ते आणखी तसं करतात. अच्छा. तर तसंच पनिशमेंटमध्ये किंवा रिवॉर्डमध्ये आपण काय करू शकतो की पॉईंट्स देऊ शकतो त्यांना, की एक मोठं टास्क तुम्ही त्याला दिलं की तू आता ABCD तुला झेडपर्यंत आली पाहिजे, तर तू जर ती कंप्लीट केली 10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये, तर मी तुला बाहेर काहीतरी एक तो जो पण टॉय मागत आहे तो मी देऊन देईन. अच्छा. तर त्याने त्याचा पेशन्स लेवलही चेक होतो आणि त्याला एक रिइन्फोर्समेंटही मिळते, एक मोटिवेशन मिळतं की अच्छा हे करायचं आहे. आणि अशाच गोष्टी वारंवार करत गेल्यानंतरच ती इझी वाटायला लागेल आणि त्याची ती हॅबिट बनून जाते. आता रिवॉर्ड थेरपीमध्ये काय की हे जे तुम्ही त्याला सगळे बेनिफिट्स देत होते ते काढून घेणं म्हणजे पनिशमेंट. अच्छा. की जर तू हे केलं नाही तर मी तुला ते देणार नाही किंवा घेऊन जाणार नाही. बऱ्याच वेळा काय आता ह्या हायपर ॲक्टिव्हिटी जे बिहेवियरल थेरपी आपण बोललो, हे आपण त्यांच्यासाठी बोललो ज्यांचा IQ एकदम चांगला आहे, सगळं चांगलं आहे, फक्त तो हायपर ॲक्टिव्ह आहे. पण भरपूर वेळा हायपर ॲक्टिव्हिटीसोबत दुसरेही फीचर्स असोसिएटेड असतात. जसं ऑटिस्टिक फीचर आपण जसं म्हटलं, ऑटिझम हायपर ॲक्टिव्हिटीसोबतही कधी कधी असू शकतो आणि ADHD कधी कधी ऑटिस्टिकही मुलं असू शकतात. तर त्यांना मग आपण अकॉर्डिंगली थेरपी देतो, जसं बिहेवियरल थेरपी झाली. कधी कधी ऑटिझमच्या आणि हायपर ॲक्टिव्हिटीच्या मुलांना टाईमली हेच कळत नाही की सू आणि शीचं कसं सांगावं कसं. कधी कधी 4-4 वर्षही ते पॅन्टमध्ये सू आणि शी करत राहतात. तर त्यांच्यासाठी आपण ADL जे म्हणतो, ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग, हे त्यांना इंडिपेंडेंट करण्यासाठी थेरपीज असतात. तर आपण तशी थेरपी स्टार्ट करू शकतो. भरपूर वेळा ADHD सोबत स्पीच डिले असोसिएटेड असतो, तर त्यांना आपल्याला स्पीच थेरपी द्यावी लागतात. आता हे ADHDच्या अर्ली डिटेक्शन आणि ट्रीटमेंट का गरजेचं आहे, तर पुढे जाऊन आता हे ADHD आहे का, कारण की तुमचं काहीतरी केमिकल इम्बॅलन्स झालेलं आहे, तर त्याच्यामुळे हे मुलं हायपर ॲक्टिव्ह आहे. तर तुम्ही जर टाईमली त्यांना ट्रीट केलं नाही तर पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन, जसं की तुमचं स्पेसिफिक लर्निंग डिसेबिलिटी ज्याला आपण डिस्लेक्झिया म्हणतो, म्हणजे Bचं D लिहिणे, Dचं B लिहिणे, उलटं लिहिणे, स्पेलिंग मिस्टेक करणे, रीडिंगमध्ये प्रॉब्लेम जाणे किंवा मॅथमॅटिक्समध्ये कॅल्क्युलेशनमध्ये प्रॉब्लेम जाणं, तर ह्या त्यांच्याशी कधी कधी असोसिएटेड असू शकतात. भरपूर ADHD जे ट्रीट होत नाहीत, पुढे जाऊन ते ड्रग ॲडिक्ट किंवा अल्कोहोल ॲडिक्ट असं बनतात. कधी कधी चोरी करायला लागतात. म्हणजे काय कारण असतं असं, म्हणजे हे त्यांच्या मनात न्यूनगंड होतो म्हणून ते तिकडे नाही नाही नाही, ते जे पण त्यांचे केमिकल इम्बॅलन्सेस झालेले त्याच्यामुळे ADHD, तेच त्याचे स्टिरियोटिपीज पुढे चालले जातात त्यांचे. तर त्याच्यामुळे कधी कधी ड्रग ॲडिक्ट बनू शकतात, अल्कोहोल ॲडिक्ट बनू शकतात, ॲग्रेसिव्ह नेचर त्यांचं जास्त असतं. तर त्याच्यामुळे हे टाईमली डिटेक्ट करणं, ट्रीट करणं हे खूप गरजेचं आहे. अच्छा मॅम, ADHD बद्दल तुम्ही सांगितलं की म्हणजे जसं आधीच्या आजारांबद्दल आपण बोलताना बोललो, तसंच ADHD ट्रीट करताना पण फॅमिली इन्व्हॉल्वमेंट अत्यंत महत्त्वाची आहे. तर या ADHD ट्रीट करताना फॅमिलीने काय काळजी घ्यायला पाहिजे त्याबद्दल थोडं सांगा. ADHD ट्रीट करताना जे आपण बिहेवियरल थेरपी म्हटलं, यामध्ये फॅमिलीचा खूप मुख्य रोल येतो. कारण जी पण आपण बिहेवियरल थेरपी सांगितली आहे त्याचं इफेक्टिव्ह होण्याचं जे मेन एकक आहे ते आहे तुमची कन्सिस्टन्सी. जर तुम्ही त्या गोष्टीमध्ये कन्सिस्टंट नसाल तर ती वर्क करत नाही. जसं तुम्ही त्याला म्हटलं की तू हे कर, नाही तर मी हे जो तुझा रिवॉर्ड आहे तो तुला देणार नाही, पण आजी आजोबा आले, त्यांना वाटलं की नाही देऊन द्यायला पाहिजे, त्यांनी देऊन दिलं, तर तो जो त्याचा इफेक्ट आहे की नाही हे खरंच सिरियस होतं काहीतरी, त्यांचा चालला जातो. मग त्यांना कळतं की आई वडील देत नाहीत पण आजी आजोबा देतात, मग आजी आजोबांकडे जाऊया. मग ती हळूहळू ती फेल व्हायला लागते. त्याच्यामुळे फॅमिलीची इन्व्हॉल्वमेंट खूप गरजेची आहे. सेकंड थिंग, जसं आपण ऑटिझममध्ये सांगितलं की स्क्रीन एक्सपोजर नाही पाहिजे, ते ADHD साठी पण लागू आहे. कारण की जे स्क्रीन एक्सपोजरचे जर तुम्ही त्याचे कॉम्प्लिकेशन बघाल की जर तुम्ही ओव्हर स्क्रीन एक्सपोजर घेत असाल तर तुमचं मेमरी इश्यूज होतात, हायपर ॲक्टिव्हिटी वाढते, स्लीप डिस्टर्बन्सेस होतात. त्यामुळे जर आपणच TV बघत बसलो तर ते बाळ तुमच्या बाजूला येऊन TV बघणारच आहे. तर त्याच्यामुळे जे तुमची गाईडलाईन आहे ती तुमची फॉलोच नाही होणार. 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला स्क्रीन एक्सपोजर नाही द्यायचं. त्याच्यामुळे त्याच्यामध्येही तुमचा फॅमिलीचा रोल येतो. त्यानंतर डाएट. हायपर ॲक्टिव्ह मुलांना असं म्हणजे प्रूव्हन नाही आहे, पण जनरली असं ऑब्झर्व करण्यात येतं की जे मुलं जास्त गोड खातात आणि मैद्याचे पदार्थ जास्त खातात किंवा जंक फूड जास्त खातात, प्रोसेस फूड, ते इन्स्टंट एनर्जी देतात त्यांना आणि त्यामुळे मुलं जास्त आणखी हायपर ॲक्टिव्ह होतात. त्यामुळे हे याचं जे प्रमाण आहे ते डाएटमध्ये खूप कमी ठेवायला पाहिजे आणि जे एनर्जी एक्सपेंडिचर आहे बाहेर फिजिकली ते वाढवायला पाहिजे. जसं की आता आजी आजोबा आहे तर त्यांनी ॲटलिस्ट 1-1.5 तास त्याला बाहेर घेऊन जा, आउटडोअर ॲक्टिव्हिटीज त्यांनी हे केल्या पाहिजे. त्याच्यामुळे त्याची एनर्जी तेवढी एक्सपेंडिचर होऊन त्याची हायपर ॲक्टिव्हिटी कमी होईल. बरोबर, म्हणजे ते बॅलन्स आउट करायला पाहिजे.
आणि मग पनिशमेंट बद्दल जे बोललात की मग पनिशमेंट म्हणजे असा प्रकार नाही की त्याला मार दिला, नाही. अंधाऱ्या खोलीत नेऊन कोडलं, नाही, हे असं नाही नाही. करायला पाहिजे. फक्त जे रिवॉर्ड्स तुम्ही देताय ते न देता ते काढून घेणे म्हणजे ते काढून punishment. घेणं म्हणजे पनिशमेंट. ओके. इवन आपण जर आउटडोअर ॲक्टिव्हिटीजचाही विचार केला तर या मुलांसाठी स्विमिंग, फुटबॉल किंवा बॅडमिंटन हे खूप चांगले स्पोर्ट्स ठरतात. अच्छा. कारण की त्याच्यामध्ये तुमचं एनर्जी एक्सपेंडिचरही खूप जास्त होतं आणि फोकसही त्या गोष्टींमध्ये भरपूर लागतं. या मुलांना जनरली स्केटिंग, बॉक्सिंग हे अवॉइड करायला पाहिजे, कारण की आधीच ते हायपर ॲक्टिव्ह असतात. अच्छा. तर कधी कधी ते म्हणजे तुमच्या घरात लहान मुलं आहे त्यांनाही हार्म करू शकतात, आपल्यालाही हार्म करू शकतात. तर अच्छा. हे स्पोर्ट्स त्यांना जनरली अवॉइड केले पाहिजे. म्हणजे जे जे मेनली थोडे अग्रेसिव्ह स्पोर्ट्स आहेत, ज्याच्यात अग्रेशन वाढू शकतं असं नको. त्यांचं ऑलरेडी रिस्क टेकिंग बिहेवियर असतं, हां, हां. त्याच्यामुळे स्केटिंग झालं अच्छा. किंवा तुमचं बॉक्सिंग झालं हे अवॉइड करायला पाहिजे. अच्छा. मॅम आत्ता आपण बोलताना तुम्ही क्रोमोझोमल डिसऑर्डरबद्दल बोललात, तर हा पण एक महत्त्वाचा विषय आहे की क्रोमोझोमल डिसऑर्डर किंवा जेनेटिक आजार. तर हे नेमकं काय हे सांगा. तर आपण जेव्हा बनतो तेव्हा आईकडनं अर्धे आणि वडिलांकडनं अर्धे असे गुणसूत्र आपल्यामध्ये येतात. अच्छा. तर सगळ्यांमध्ये 46 आपले क्रोमोझोम्स आहेत. हम्म. यामध्ये कधीही एखादा एक्स्ट्रा क्रोमोझोम आला किंवा कमी क्रोमोझोम आला तर जे प्रॉब्लेम्स येतात त्याला आपण क्रोमोझोमल डिसऑर्डर्स म्हणतो. अच्छा. तर यातलं जे सगळ्यांना परिचयाचं उदाहरण असतं ते आहे डाऊन सिंड्रोम. त्यामध्ये जो 21वा क्रोमोझोम आहे ते एक्स्ट्रा येतो. अच्छा. तर आता हे याचे क्लूज काय की कळणार कसं की आपल्या बाळाला हा असू शकतो का. तर जनरली हे मुलं थोडे वेगळे दिसतात. त्यांचे कान कधी थोडे खाली असतात, त्यांचे डोळे वेगळ्या प्रकारे असतात, कधी चायनीज सारखे दिसतात, त्यांचं जे नाक आहे ते चपल्यासारखं दिसतं. त्यानंतर कधी कधी त्यांनाच असोसिएटेड हायपोटोनिया म्हणजे काय की त्यांची जी बॉडीमध्ये कडकपणा पाहिजे तेवढा दिसत नाही, ते उशिरा बोलायला चालायला लागतात. तर हे जे असे काही सिम्पटम्स असतील तर ते तुम्हाला एक क्लूज देतील की क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी आहे का. अच्छा. आता जे जेनेटिक तुम्ही म्हणताय, जेनेटिक आजार म्हणजे गुणसूत्रांचा आजार. तर गुणसूत्रांचे आजार कधी कधी अनुवंशिक सुद्धा असू शकतात, कधी कधी आपल्या पहिल्याच बाळाला होऊ शकतात. तर यामध्ये कसं ओळखायचं, तर जेनेटिक आजार जनरली तुमच्या फॅमिलीजमध्ये रन होतात. मामाला किंवा मावशीला किंवा त्यांच्या मुलांना कधीतरी आजार होता, तोच आजार सदृश्य आजार आपल्या मुलालाही दिसतोय किंवा पहिल्या मुलाला होता तो दुसऱ्या मुलालाही होतोय. तर असे आजार जर असतील तर ते जेनेटिक आजार असू शकतात. त्यामध्येच एक मेटाबॉलिकचा प्रकार असतो. त्यामध्ये काय असतं की कधी तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा त्याच आईची ही जर हिस्ट्री असेल की तिचं पहिलं बाळ अचानकच 4 महिन्यांचं झालं, ताप आला, त्याला खूप डायरिया लागला किंवा पातळशी झाली आणि एकाच दिवसामध्ये तो एकदम म्हणजे दगावला, तर हे कधी कधी एक मेटाबॉलिकचं लक्षण असू शकतं. नंतर तुमचं बाळ त्याचे जे माइलस्टोन्स आपण म्हटलं की व्यवस्थित आले, 1 वर्षाला तो चालायला लागला, पण 1.5 वर्षाला ताप आला, परत तो मागे गेला, चालणं विसरला, त्याला आपण रिग्रेशन म्हणतो. जर असं कधी आढळलं तर ते जेनेटिकचे एक क्लू म्हणू शकतो आपण, ते असू शकतात. बऱ्याच ठिकाणी असं पण दिसतं की मुलांची वय वाढलेली असतात, पण वय वाढल्यानंतर सुद्धा त्यांचं अंथरुणात लघवीकरण वगैरे हे प्रकार होत असतात. तर हा पण जेनेटिक रिलेटेड इश्यूज आहे का. तो जेनेटिक रिलेटेड तर नाही, पण फॅमिली हिस्ट्री मोस्टली असते त्यांच्यामध्ये की आईवडीलही 12-13 वर्षांपर्यंत अंथरुणात लघवी करत होते, त्याच्यामुळे बाळही करतं असं. तर 6 वर्षांपर्यंत अंथरुणात लघवी करणं, झोपेत लघवी करणं हे एकदम नॉर्मल गोष्ट आहे. पण जर काही मुलं 6 वर्षानंतर अंथरुणात लघवी करतात पण झोपेतच, म्हणजे जर ते दुपारीही झोपले तर अंथरुणात लघवी करत असतील तर त्याला आपण नॉक्चर्नल एन्युरिसिस म्हणतो, म्हणजे झोपेत लघवी करण्याचा आजार. तर तो आपण आजार धरतो 6 वर्षानंतर. तर आपण तो आजार धरून ट्रीट का करतो, कारण की 6 वर्षानंतर थोडं मुलं समजते होतं, त्यांना कधी कधी एक न्यूनगंड वाटू शकतो की अरे मी एवढा मोठा झालो तरी अंथरुणात लघवी करतो, किंवा पॅरेंट्सच त्याला रागवतात, बोलतात की अरे तू एवढा मोठा झाला तरी अंथरुणात लघवी करतो. नंतर कधी कधी त्यांचे सहली निघतात, तर 2 दिवस बाहेर राहायचं, पण मग आता याला रिलेटिव्सच्या घरी राहण्यासाठी किंवा असं सहलीला जाण्यासाठी हा मागे मागे राहील की नाही मला तसं तर अंथरुणात लघवी झाली तर तिथे काय म्हणतील. त्याच्यामुळे काय त्याचा एक सेल्फ कॉन्फिडन्स किंवा सेल्फ इस्टीम तो हळूहळू कमी व्हायला लागतो. त्याच्यामुळे तो मागे मागे पडतो, अभ्यासामध्ये कधी मागे पडतो, नंतर सायकोलॉजिकल इश्यूज येऊ शकतात. म्हणून हे ट्रीट करणं आवश्यक आहे. तर यामध्ये आपण प्रत्येकच जे बाळ आहे 6 वर्षांनंतरचं त्याला एक जनरल मेजर सांगतो की
संध्याकाळी 4 नंतर जास्त पाण्याचा इंटेक नसला पाहिजे. ते ज्यूसच्या माध्यमातून असेल किंवा पाण्याच्या माध्यमातून असेल किंवा सॉफ्ट ड्रिंकच्या माध्यमातून, तर तो 4 वाजल्यानंतर नसला पाहिजे. त्यामुळे संध्याकाळचं जेवण थोडंसं लवकर करून घ्यायचं. त्याच्यामुळे त्याच्यानंतरचा जो पाण्याचा इंटेक आहे तो पण कमी होऊन जातो. त्यानंतर 4 नंतर कॉफी किंवा चहा हे असं कॅफिनेटेड ड्रिंक कमी घ्यायचे. झोपण्याआधी एकदा लघवीला त्याला घेऊन जाऊन आणायचं. त्यानंतर पॅरेंट्सनीच तो झोपल्यानंतर जनरली हे 2 ते 3 तासामध्येच परत तो लघवी करून टाकतो. तर त्याला 2 तासानंतर स्वतःच उठवून त्याला जाऊन लघवी करून आणणे, हे असे आपण मेजर्स घेऊ शकतो. पण कधी कधी काय होतं की हे भरपूर वेळा होतं, नाईट टाईमला 2-3 वेळा, तर एक प्रकारचा अलार्म येतो. आता हे होतं का? कारण की तो इतक्या गाढ झोपेमध्ये असतो की त्याचं जे ब्लॅडर फुल झाल्याचं सेन्सेशन आहे ते त्याला कळतच नाही की मला लघवी आलेली आहे. म्हणजे तो त्या सेन्सला तेवढा रिसेप्टिव्ह नाही आहे. तर हे रिसेप्शन किंवा रिसेप्टिव्ह बनवण्यासाठी आपण त्याला जी ट्रीटमेंट देतो किंवा थेरपी देतो त्याला अलार्म थेरपी म्हणतो. तर त्यामध्ये एक सेन्सर येतं. अलार्म थेरपी म्हणजे असं नाही की तुम्ही अलार्म्स लावून ठेवायचे 2-2 तासाला आणि त्याला उठवत राहायचं, त्याने तो झोपही डिस्टर्ब होईल. तर एक त्याच्या पॅन्टमध्ये सेन्सर असतं आणि हे 2 प्रकार आहेत, वायरलेस किंवा विथ वायर. तर वायरलेस जो त्याचा बझर आहे तो बाजूला राहतो त्याच्या झोपेच्या. तर तो जसंही लघवी करेल तो सेन्स करून तो अलार्म वाजणार आणि तो अलार्म वाजला की हा उठणार आणि यालाच उठायला लावायचा. तो जाईल परत येईल. तर असं हळूहळू करत करत 2 ते 3 महिन्यामध्ये तो त्या जो सेन्स आहे ब्लॅडर फुलनेसचा त्याला तो रिसेप्टिव्ह होईल. आणि त्याची जी हे त्याला आपण एक म्हणू शकतो की जसं आपण बिहेवियरल थेरपी केली होती ती बिहेवियरल थेरपी होईल. आणि जर याने सुद्धा नाही झालं तर काही स्प्रे येतात, नेझल स्प्रे, ते आपण बाळाला देत असतो. तर त्याने हा जो नॉक्चरनल एन्युरिसिसचा आजार आहे हा ट्रीट करता येतो. याच्याशीच एक संलग्न प्रश्न असा होता मॅम की आता मला एक लहान मुलगी आहे, आता 1 वर्षाची वगैरे आहे, तर पॉटी ट्रेनिंग नावाचा प्रकार सुरू झालेला आहे. आणि काही केसेसमध्ये तर मी ते असं पाहिलं की त्याला अगदी 2 महिन्याचं 3 महिन्याचं झाल्यापासूनच त्याला कमोडच्या सीटवर बसून पहा, इकडे बसून पहा, तर हे कितपत योग्य आहे? नाही, तर जे टॉयलेट ट्रेनिंग आयडियली केली पाहिजे ती 18 महिन्यानंतर. तर तोपर्यंत बाळ थोडा समजता होतो की ते सेन्स काय आहे ब्लॅडर फुलनेसचा किंवा शी आली हे समजणं काय आहे. त्याला त्याच्यानंतर कम्युनिकेटही करावं लागतं आईवडिलांशी की मला शी आली, सू आली. तर एवढ्या छोट्या बाळामध्ये 2 ते 3 महिन्यांच्या बाळामध्ये तुम्ही टॉयलेट ट्रेनिंग करूच नाही शकत. ते 18 महिने झालं, 19 महिने झालं, त्यानंतर तुम्ही टॉयलेट ट्रेनिंगला त्याला घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यामुळेच आम्ही सांगतो की जे 9 ते 10 महिन्यानंतर डायपर यूज नाही करायला पाहिजे. कारण की ते समजते होतात आणि त्यांना ती सवय लागते डायपरमध्ये सू आणि शी करण्याची. मग आम्ही काही मुलं असेही बघितले की 2.5 वर्षाला त्याला डायपर घातलेला नाहीये पण त्याला शी आली, मग ते मदरला जाऊन सांगतात की मला डायपर घाल, कारण की मी डायपरमध्ये शी करतो. तर ती टॉयलेट ट्रेनिंग खूप हार्ड होऊन जाते. तर 6-7 महिन्यापर्यंत डायपर यूज केला तरी ते टॉयलेट ट्रेनिंगमध्ये प्रॉब्लेम नाही करणार. बाकीचे जे इश्यूज आहेत, युरिन इन्फेक्शन, तुमचं डायपर रॅश, ते येऊ शकतील. पण पॉटी ट्रेनिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर 9 to 10 मंथ्स नंतर डायपर यूज नाही करायला पाहिजे. म्हणजे बेसिकली 9 to 10 नंतर डायपर यूज नाही करायचं आणि 18 नंतर पॉटी ट्रेनिंग करायची. ओके मॅम, आपण आतापर्यंत न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स बद्दल खूप बोललो आणि आपण जसं शारीरिक डेव्हलपमेंटसाठी किंवा सुदृढ व्हावं म्हणून आपण त्याला चांगलं खाऊ घालायला लागतो किंवा त्याला चांगले एक्सरसाइजेस करतो, तर तसं ब्रेन डेव्हलपमेंटसाठी पण काही टिप्स देऊ शकाल का? ब्रेन जे आपलं बनतं ते स्टार्टपासून, म्हणजे जेव्हा तुमचं बीज रोवलं जातं आईच्या पोटामध्ये तेव्हापासून ब्रेनची डेव्हलपमेंट चालू होते. त्याला आपण ऑर्गॅनोजेनेसिस म्हणतो की पहिल्या 3 महिन्यामध्ये भरपूर तुमचे जे पार्ट्स आहेत ब्रेनचे ते ऑलरेडी बनलेले असतात. त्यानंतर तुमचं सगळ्यात दुसरा जो महत्त्वाचा पडाव आहे तो आहे तुमचं जन्माच्या वेळीचा. तर सगळ्यात पहिले काय आहे की जेव्हा तुम्ही आईच्या पोटात असता तेव्हा तुमची ब्रेन डेव्हलपमेंटसाठी काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर मी जसं तुम्हाला सांगितलं की आईच्या आहारामध्ये B12 डिफिशियन्सी किंवा B12 असलं पाहिजे, त्याची डिफिशियन्सी नसली पाहिजे. त्यानंतर आईचं हिमोग्लोबिन एकदम व्यवस्थित पाहिजे. त्यानंतर कधी कधी आईला जे इन्फेक्शन्स होतात त्याचाही परिणाम ब्रेन डेव्हलपमेंटवर होऊ शकतो, ज्याला आपण टॉर्च ग्रुप ऑफ इन्फेक्शन म्हणतो. तर त्याचाही परिणाम आईवर होऊ शकतो. त्याच्यामुळे आईने एक तिची एक बेसिक काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर आपण घरामध्ये भरपूर वेळा कुत्रे किंवा मांजर असतात तर त्यांच्यापासूनही भरपूर इन्फेक्शन आईला होऊ शकतात. तर ॲटलिस्ट प्रेग्नेन्सीमध्ये त्यांना थोडं दूर ठेवलं पाहिजे. त्यानंतरचा जो मेन पॉईंट आहे की तुमच्या जेव्हा जन्म होत असतो बाळाचा
तेव्हा तुम्ही अशा फॅसिलिटीमध्ये केलं पाहिजे जिथे पेडियाट्रिशियन अवेलेबल आहे आणि तुम्हाला एक NICUचं बॅकअप आहे. कारण की जसं मी सांगितलं की फर्स्ट क्राय किंवा बाळ लगेच रडणं हे इम्पॉर्टंट आहे. तिथे सेकंदानी खूप फरक पडतो. टाइम इज ब्रेन. त्याच्यामुळे जर तिथे पेडियाट्रिशियन असेल आणि एक NICUची फॅसिलिटी बॅकअपमध्ये असेल तर तुमच्या बाळाला योग्य ते उपचार मिळू शकतील. त्याच्यामुळे जो तुमचा डॅमेज आहे तो कंट्रोल होईल. त्याच्याच नंतर प्रत्येक बाळाचं थायरॉइडचं टेस्ट झालं पाहिजे. कारण की तुमचं जो थायरॉइडचा हॉर्मोन आहे तो ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर बाळाला जे पण पेडियाट्रिशियन आहेत ते चेक करून अकॉर्डिंगली तुम्हाला जे ॲडवाईस देतात ते तर फॉलो करायचंच. पण अर्ली इंटरव्हेन्शन आपण ज्याला म्हणतो की आधी आपण जुन्या काळामध्ये बघायचो की आजी ही नातवाशी बोलत राहायची, गाणे म्हणत राहायची, कधी त्यांच्यासोबत भजन म्हणत राहायची. हे आपलं खूप एक अर्ली इंटरव्हेन्शनचाच एक पार्ट होता की त्या मुलांना नेहमी सतत काहीतरी कानावर पडत राहणे आणि स्पीच डेव्हलप होते, आय कॉन्टॅक्ट खूप चांगला डेव्हलप होतो. त्यानंतर स्क्रीनपासून त्यांना जसं मी सांगितलं 2 इयर्सपर्यंत 0 स्क्रीन एक्सपोजर. त्यानंतर काही असे टॉईज आणायचे ज्यामध्ये लाईट्स आहेत किंवा ते ब्राईट कलरचे आहेत, त्याच्यामुळे नजर लवकर येते आणि ते एक अर्ली इंटरव्हेन्शनचा पार्ट आहे. त्यानंतर अगदी साध्यासुध्या गोष्टींपासून बाळाची डेव्हलपमेंट होते, जसं की टच. आता बाळ जेव्हा डेव्हलप होतो तेव्हा त्याच्यासोबतच सेन्सेस डेव्हलप होत असतात, ऐकणे, बघणे, त्यानंतर टच फील करणे. तर त्यामध्ये एक कांगारू मदर केअर म्हणून असते. ती आधी आपण म्हणायचो की जे खूप प्रीमॅच्युअर मुलं झाले किंवा कमी वजनाचे झाले त्यांना ऊब देण्यासाठी म्हणून आपण यूज करायचो. पण बाळाला अगदी कडल करून जवळ घेणे हे पण त्यांच्यासाठी एक थेरपी, अर्ली इंटरव्हेन्शन आहे. तर याचाही एक म्हणजे अर्ली इंटरव्हेन्शनचा हा एक पार्ट आहे. त्यानंतर बाळाला स्क्रीन न दाखवणे आणि आउटडोअर ॲक्टिव्हिटीज अर्ली म्हणजे इंट्रोड्यूस करणे. म्हणजे ते जितके मुलांमध्ये मिक्स होतील तितके ते खुशही राहतील आणि त्यांच्याकडनंही ते बऱ्याच गोष्टी शिकतात. तर त्यामुळे ॲक्टिव्हिटी इम्पॉर्टंट आहे आणि डाएटही इम्पॉर्टंट आहे. जे आजकाल जंक फूडचं जे डाएट वाढलं आहे त्याच्यामुळेही भरपूर जे हायपर ॲक्टिव्हिटी म्हणा किंवा इनअटेन्शन हे प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत. तर त्याची जर आपण काळजी घेतली तर बाळं खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होते. म्हणजे तो जो जुना काळ होता की मित्रांमध्ये खेळायला जायचं, सोशलाइज व्हा, मोबाईल कमी वापरा, घरचं खा चांगलं तरच तेच उपयोगाचं आहे. ठीक आहे मॅम, आमची आता ही एक सेगमेंट आहे ज्याच्यामध्ये आम्ही बरेचसे जे समाजामध्ये चाइल्ड न्यूरोलॉजीबद्दल जे समज किंवा गैरसमज आहेत ते काही प्रश्न काढलेले आहेत. त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला एक रॅपिड फायरसारखं चुकी बरोबर किंवा यस नो याच्यामध्ये सांगा. तर असा एक समज आहे की एपिलेप्सी किंवा ADHD हे जे आजार आहेत त्याच्यावरच्या औषधांमुळे मुलं मंदावतात किंवा हे औषधं एकदा लागली की लाईफ लॉंग घ्यावीच लागतात. तर याच्याबद्दल काय म्हणणं आहे? नाही, आता जे न्यूअर अँटीप्लेप्टिक्स आहेत त्यांचे साईड इफेक्ट म्हणजे नाहीच्या बरोबरच आहे आणि ते काही ब्रेनला असं सुस्त करतात किंवा झोप येते असं काहीच नाही आहे. अच्छा. आणि दुसरी गोष्ट की ते लाईफ लॉंग द्यावे लागतात का, तर ते डिपेंड करतं की तुमचा जो इपिलेप्सीचं कारण आहे ते काय. भरपूर कारणं असे ज्याच्यामध्ये 2 ते 3 वर्ष तुमचं मेडिसिन दिलं तर ती फिट थांबूनच जाते. खूप कमी असे पर्सेंटेज इपिलेप्सीचे आहेत किंवा रुग्ण आहेत ज्यांना लाईफ लॉंग मेडिसिन लागते. त्यानंतर अजून एक असतं की ऑटिझमसाठी दूध किंवा गहू हे पदार्थ त्यांच्यासाठी चांगले नाहीत असा एक समज आहे. असं काही नाही आहे, त्यांना दूध आणि तुमचं गव्हाचे पदार्थ दोन्ही चालतात आणि दूध प्रमाणात द्या, पण असं नाही आहे की दूध चालतच नाही. अच्छा. तर तो जो एक समज असतो की जर ऑटिझम असेल तर त्या बाळाचं उष्ट पण खाल्लेलं चालत नाही वगैरे, हे जे गैरसमज आहे. नाही, हे जे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आपण सगळे डिस्कस केले ते काही कम्युनिकेबल किंवा कॉन्टॅजियस डिसऑर्डर्स नाही आहेत. त्यामुळे असं नाही आहे की उष्ट खाल्लं तर तो याचा त्याला स्प्रेड होईल असं नाही आहे. फक्त जर जेनेटिक काही कारण असेल तर ते तुम्ही आधीच चेक करून त्यानुसार सेकंड चाइल्डसाठी न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्या. अच्छा. आणि मग जे एपिलेप्सीबद्दल बोललं जातं की एपिलेप्सी याला झाली तर याच्या मुलाला पण होऊ शकते, तर ती पॉसिबिलिटी, जर जेनेटिक प्रॉब्लेम असेल तर ती पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे म्हणजे करेक्ट डायग्नोसिस खूप इम्पॉर्टंट आहे. ओके मॅम, अजून एक विषय असा असतो की मुलांना आपल्या मातृभाषेचं मध्ये पहिल्यांदा सुरुवातीचे काही वर्ष शिकवलं गेलं पाहिजे. त्यांना दुसऱ्या भाषेमध्ये किंवा आजकाल असं असतं की माझ्या मुलाला इंग्लिश आलं पाहिजे म्हणून त्याला इंग्लिशमध्येच त्याच्याशी पालक बोलतात. तर हे नेमकं कुठल्या वयापासून सुरू करायला पाहिजे की दुसऱ्या भाषेचा अपार्ट फ्रॉम तुमची मदर जी टंग आहे किंवा मातृभाषा आहे ती सोडून दुसऱ्या भाषेचं एक्सपोजर कधी देणं योग्य? बघा, जे नॉर्मल मुलं आहेत ज्यांना स्पीच डिले नाही आहे, ऑटिस्टिक फीचर नाही आहे, त्यांना तर काही प्रॉब्लेमच नाही. कारण की आजकाल मुलं शाळेत जातात तिथे इंग्लिश बोलले जाते किंवा हिंदी बोलले जाते, ते घरी येतात आपण मराठी बोलतो, त्यांना असं काही लँग्वेज कन्फ्युजन होत नाही. पण स्पेशली ज्यांना स्पीच डिले आहे किंवा ऑटिस्टिक फीचर आहे
आम्ही त्यांना जनरली ॲडवाईस करतो की एकाच भाषेमध्ये बोला, की मदर टंग असू शकते किंवा त्यांना जी कंटिन्यू करायची नंतर ती. ओके. तर जनरली मग आम्ही तेच सांगतो की मातृभाषेतच कंटिन्यू करा आणि एकच लँग्वेज एक्सपोजर द्या. अच्छा. आणि जसा जसा तो डेव्हलप होईल, लँग्वेज पकडेल, तेव्हा तुम्ही दुसऱ्या लँग्वेजचं पण एक्सपोजर दिलं तरी चालेल. बरं, म्हणजे नॉर्मल चाइल्डला प्रॉब्लेम नाही, जर स्पीच डिले हां, वगैरे स्पीच डिले तर असेल काळजी तर घ्या. त्यांना एकच स्पीच किंवा लँग्वेजचं एक्सपोजर द्या. कमल मॅम, म्हणजे पेडियाट्रिक न्यूरोलॉजी हा तसा खूपच अवघड विषय आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने आमच्यासमोर एकदम सोप्या पद्धतीने फोड करून यातले बऱ्याचशा कॉम्प्लिकेशन्स आम्हाला समजून सांगितले, तर याचा नक्कीच लोकांना फायदा होईल. तर त्यासाठी आम्ही हेल्थ कॅनव्हासच्या टीमकडनं आपल्या मनापासून आभार मानतो आणि आम्ही तुम्हाला अजून परत परत बोलवत राहू जसे जसे आम्हाला आमच्या दर्शकांकडनं प्रतिक्रिया येतील. त्यांना जर अजून कुठल्या विषयाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आम्ही तुम्हाला नक्की संपर्क करू. प्रेक्षकांना पण विनंती आहे की हा विषय जर तुम्हाला आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर हा एपिसोड जास्तीत जास्त लाईक करा, आपल्या सभोवतालच्या किंवा आपल्या संपर्कातील लोकांपर्यंत पोचवा. या माहितीच्या आधारे एका जरी कुटुंबाला याचा फायदा झाला तर आपण हा जो उपक्रम करतो आहे याचा उद्देश पूर्ण झाला असं आम्ही समजू. याशिवाय आपल्याला जर कुठल्या विषयाबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर आपल्या कमेंट्समध्ये आपण मेन्शन करू शकता. आम्ही त्या विषयातले स्पेशालिस्ट किंवा सुपर स्पेशालिस्टला इथे आणण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.